सुरुवात करायची का मागे काही पैशाचे व्यवहार चालू आहे? आज सकाळी ना मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की घरी आता हळदी कुंकू करणं होत नाही ना, कारण तो सगळा व्याप होतो आणि कुठे थांबायचंही कळत नाही, सर्कल आपली वाढलेली असतात. तर म्हटलं माझी इच्छा आहे की मंडळामध्ये द्यावं. आज व्हिडिओ सुरू आहे पण तो या साईडचा कॅमेरा ऑन आहे, तुमचा कॅमेरा ऑन नाही. माझा चेहरा दिसतोय त्याच्यात? बरोबर आहे, तसंच ती नेहमीच करतो. त्यांना सेल्फीच हवाय, त्यांना एडिट त्यांचा व्हिडिओ काढायचा. परत स्टार्ट करूया सगळं तुझं फुकट. नाही एडिट करेन, डोंट वरी, एडिट करेन, एडिट करता येते. तर सांगत काय ते मी मिस्टरांना असं म्हटलं की मी असं असं पद द्यायचा विचार करते. तर त्यांनी 1 मिनिट पॉज घेतला आणि ते म्हणाले मी तुझं भाषण ऐकल्याची शिक्षा देतेस का त्यांना? नाही तसं नाही, बक्षीस भाषणाची शिक्षा देतेस त्याचं बक्षीस का? तर तसं नाही, बरं एक मनात होतं त्याप्रमाणे. कल्पना विहार मंडळाच्या अध्यक्षा वैशालीताई, माजी अध्यक्षा सीमाताई, सगळ्या या कार्यकारिणीतल्या सगळ्या उत्साही आणि प्रतिभावंत महिला, टाळ्या वाजवायला हरकत नाही. टाळ्याच्या बाबतीत आपण चिमूसपणा नाही करायचा. आणि खरं सांगू या मंडळाच्या सभासद असलेल्या सुद्धा तितक्याच प्रतिभावान महिला असं मी म्हणेन. कारण मी अनेक कार्यक्रम जरी इथे येत नाही तरी मी ते बघत असते आणि त्यात आपल्यातली प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये किती ग्रेट आहे हे मला त्याच्यातनं कळतं. प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं आहे. म्हणजे मी इथे बसली आहे पण तुमच्यातली जवळजवळ प्रत्येकच जण इथे बसून बोलू शकेल अशी माझी तरी खात्री आहे. तर अशा सगळ्या माझ्या मैत्रिणींना नमस्कार करते. आणि रामनवमी निमित्त जो विषय माझ्याकडे आहे तो विषय मुद्दामच श्रीराम असाच ठेवला. कुरकुरतोय ना थोडं, म्हणजे त्याला एक अमुक एक त्याचा मुद्दा असं मी धरणार नाही आहे. त्याचा वेगवेगळ्या परिप्रेक्षात मला जाता येईल यासाठी. आवाज सुरुवात करूया. आपणापहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपण जेव्हा शाळेत होतो ना, म्हणजे मला असं वाटतं की 5वी 6वीचे वगैरे दिवस असतील कदाचित, तेव्हा एक गाणं आपण ऐकत होतो. म्हणजे आपल्याला कदाचित त्या अभ्यासाला पण असायचं बघा. तुम्हाला आठवतंय का? पांडवांचे ऋषी होते धौम्य ऋषी. कोणीतरी म्हटलं धौम्य ऋषी सांगत असे राम कथा पांडवा. राम संगे जानकी नांदताना काननी. सोनियाचा सांबर आला तिच्या अंगणी. सीता म्हणे लाडकी मारा त्याला राघवा. ते छान गाणं होतं. त्या गाण्याचा उल्लेख काय करते आपल्याला फारच मी हे बंद करते तो घेते. त्याला तो स्टँड आता बंद झाला बघ आवाज. हॅलो हॅलो. याच्यातच काही प्रॉब्लेम आहे. याच्यातच आहे ग, मगाशी तू सरकवलंच तेव्हापासून सुरू झाला. हल्ला नाही की मोठा आता आवाज बंद झाला. त्याला नव्हतं ते काम, थोडं साईडला त्याला काम करायचं नव्हतं. तो थोडा साईडला आणि आता तिरका. हॅलो हॅलो येत आहे? हॅलो हॅलो हॅलो. जवळ घ्यावं असं हॅलो. तिरपा ठेवून असं. हां आणि जवळ अगं असं नाही बरोबर डिस्टन्स आवाज नाही येणार. आता
असं घेऊन नाही मला जमणार. असं खुर्ची असं पुढे खुर्ची पुढे. हॅलो, येते येते मला ऐकू येत नाही. येते मागे ऐकू. आला आणि जवळ जायचं मी माझ्या नाकातच घुसवायचं. ते खालीच वैशाली बरोबर पूजा सुरू करतो. हां तर खूपच सगळं हे झालं. बरं. त्याला हात लावला की आवाज त्याच्यात ते आलं तरी ऑफ चालेल. कर ना ते त्याचं ना मेन कनेक्शन मधूनच काढून टाका त्याला. केलं आणि हे चालू आहे ना, मी एडिट करीन. काही आलं तरी चालेल. आता घेते ना. व्यत्ययाची स्पर्धा. येते मागे ऐकू, पण मला ऐकू येत आहे ना. आपण धौम्य ऋषींच्या बद्दल बोलत होतो. धौम्य ऋषी सुद्धा जर पांडवांना रामकथा सांगत असतील तर त्या कथेमध्ये नक्कीच काहीतरी आहे. आपण लहानपणी आपल्या आईकडून, आजीकडून, नशीबवान असू तर पणजीकडून किंवा वेगवेगळ्या भजनात, कीर्तनामध्ये, शाळेमध्ये अनेक जणांकडनं रामकथा अनेक प्रकारे ऐकली आहे. पण कधी त्या कथेचा कंटाळा नाही आला आपल्याला. तर रामकथेमध्ये वेगळं काही माणूस सांगणार आहे का? नाही. दशरथाला 4च पुत्र होते. आज मी काही त्याला 5वा होय सांगू शकणार नाही. सीतामाई वनवासात गेलेली आहे, ती गेली नाही असं मी म्हणू शकणार नाही. म्हणजे माझ्या कल्पकतेने किंवा कुठल्याही वक्त्याच्या कल्पकतेने त्याच्यामध्ये काही बदल करताच येते. जे आहे तो इतिहास आहे. आता त्या इंग्लंडमधल्या माढ्या लोकांनी त्याला मायथॉलॉजी ठरवलं, ते आपलं दुर्दैव, आणि आपण ते ऐकून घेतलं. मायथॉलॉजी कशी असेल हो? संपूर्ण भारतवर्षामध्ये अनंत ठिकाणी त्या खुणा आहेत. सीतेची नाणी आहे, सीतापूर आहे, सीतेचे अश्रू जिथे पडले ती जागा आहे, आणि अशा शेकडो गोष्टी आहेत. लिहायला गेलं तर कमी पडतील एवढ्या गोष्टी असताना. आणि आता तो शोधच लागला आहे. रामांचा जन्म कधी झाला ते नक्षत्रावरनं सिद्ध झाले. डॉक्टर निलेश ओक, बरोबर ना, त्याने तर सिद्धच केले. राम हे 14+5 19,000 वर्षापूर्वीचे आहेत. आणि मुख्य म्हणजे ते शोध लागला हा निराळा भाग झाला. पण हजारो लोक अनंत भाषांमध्ये इतके वर्ष जर एखादा सण साजरा करतायत, त्या रामांच्या विविध गुणांचं गान करतात, ते खोटं असणं शक्यच नाही. मायथॉलॉजी त्यांच्यासाठी, आपल्यासाठी हे सत्यच आहे. मुद्दा असा की अशी ही रामकथा गोड आहे आणि म्हणून ती पुन्हा पुन्हा सांगावीशी वाटते, पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते, गावीशी वाटते. तर कीर्तनकार वगैरे म्हणतात ना की जिथे भगवंत कुठे असतो, आपण सगळं जे करतो ते भगवंताच्या प्राप्तीसाठी करतो, आणि आपण हिंदू लोक याच्यावरती विश्वास ठेवतो. तर हिंदूंमधलाच एखादा म्हणत असेल देव कुठे आहे, तर तो त्याचा प्रश्न आहे. त्याला नाही विश्वास नको असू दे, म्हणून देव नाही असं होत नाही. तर मुद्दा असा की आपण सगळे त्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि त्याचे गुण गातो, त्याचे गोडवे गातो. एक कवी आहेत जयदेव, कवी जयदेव म्हणून आहेत. त्यांचं प्रसन्न राघवम असं नावाचं एक संस्कृत काव्य आहे. त्या काव्यामध्ये सुरुवातीलाच एक विदूषक एका प्रतिहारीला, म्हणजे नाट्यकम काव्य असं आहे, तर त्याच्यात पहिला प्रवेश आहे. त्याच्यात तो विदूषक त्या प्रतिहारीला विचारतो, एवढं काय म्हणते तुमच्या रामामध्ये? जो उठतो तो त्या रामावरती गद्य करतो, पद्य करतो, वाङ्मय लिहितो, कथा लिहितो, काव्य करतो, एकांकिका आहे, नाटक आहे, आणि ते गाताना गायलेलं नाटक आहे, बोलताना बोललेलं नाटक, अशी इतक्या विविध प्रकारच्या गोष्टी करायला एवढं काय आहे म्हणजे तुमच्या रामामध्ये? तर त्याला तो एक सुंदर उत्तर देतो. तो काय म्हणतो माहिती आहे? प्रतिहारी ते प्रतीक आहे. कवी जयदेव असं म्हणतो, सकल गुणगुणानाम अवगुणः, हे त्याचं उत्तर देतो. सकल गुणगुणानाम अवगुणः म्हणजे काय? रामाच्या ठाई अनंत गुण आहेत. कोणी ते 60 म्हणतं, कोणी 74 म्हणतं. माझ्या मते ते इन्फायनाईट आहेत. मानवी आविष्काराचा कुठलाही कंगोरा घेतला तर तो गुण रामामध्ये आहे, आणि तो किती आहे? हायेस्ट, अपेक्स, टोक. त्याचं टोक म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत. हे जे गुण असतात, हे जे गुण आहेत, ह्या गुणांमध्ये एक अवगुण लपला आहे. अवगुण म्हणजे गुणाच्या विरुद्ध, की नाही? गुण म्हणजे चांगलं काहीतरी, की बाबा मी काय चांगलं कोण गाऊ शकत असेल, बोलू शकेल, तर तो गुण आहे. अवगुण म्हणजे ते करता येत नाही असं. चांगल्या गुणांमध्ये अवगुण कसं आहे बघा, भाषा कशी आहे. चांगल्या गुणांमध्ये अवगुण हा आहे, सकल गुणांना अवगुणः. चांगल्या गुणांमध्ये अवगुण हा आहे की ते सगळे एकाच्याच ठाई आहेत. हा अवगुण आहे, हा अवगुण आहे. म्हणून रामचंद्रांचं चरित्र जे आहे किंवा त्याची जी कथा आहे ती सगळ्यांना गावीशी वाटते, म्हणावीशी वाटते, बोलावीशी वाटते.
आपल्या हिंदू धर्मामध्ये जे महत्त्वाचे धर्मग्रंथ आहेत त्याच्यात रामायण आहे, महाभारत आहे, श्रीमद भगवद्गीत आहे, अनेक गोष्टी आहेत. अनेक संतांची सगळी चरित्र आहेत, त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा आहे वगैरे. पण राम आणि कृष्ण याच्यात किती फरक आहे? म्हणजे आता कल्पना विहाराच्या ज्या सदस्य आहेत किंवा इथे येणारी जी मंडळी त्यांनी इतकं ऐकलेलं आहे ना, तुम्ही बहुश्रुताचा स्क्वेअर टू इन्फिनिटी असे आहात, त्यामुळे हे तर तुम्ही कोळून केलेलं असाल. पण तरी पण या समयाला उचित म्हणून सांगते की राम शब्द साधा आहे, राम. त्याच्यात तो कान्हा पण दिलाय का, की अगदीच रम असायला नको म्हणून तो कान्हा दिलाय. बाकी कृष्ण म्हणजे सगळ्या वेलांट्या, नावामध्ये वेलांट्या. तो उभा पण तिरका राहतो, त्याची बासरी पण अशी ती अशी वाजवतो. राम आपला साधा सरळ कोदंड धरलेला आहे आणि ॲज सिम्पल ॲज इट इज, जसा दिसतो तसा. रामाचं वागणं कसं, एकदा बोलला ते बोलला, फायनल. असं मी बोललोच नव्हतो, मग हा शब्द माझाच नाही, त्यावेळेला ती ऑडिओ सिस्टीम चुकीची होती म्हणून ते गेलं नाही, असा भानगडी नाही. कृष्ण म्हणजे आत्ता जे म्हणेल ते नंतर म्हणलोच नाही म्हणेल याचीच खात्री. राम म्हणजे असा पळपुटेपणा करणार नाही, किंवा पळपुटेपणा हे त्याचे काही तत्त्व आहेत, त्या तत्वानुसार तो जगलेला आहे. कृष्ण म्हणजे जमेल तर भांडेल, नाहीतर शिव्या देईल, नाहीतर सरळ रथात उलटून कालयवनाच्या वेळेला आपल्याला माहिती आहे सरळ उलटा पळतो. आणि पळतो कसा, शत्रू आटोक्यात येईपर्यंत पळतो, परत थांबतो. असं कुठे शत्रूपासून पळतात का? का त्या शत्रूला कळलं पाहिजे मी कुठे पळतोय, आणि मग तो तिकडे घेऊन गेला, ती कथा आपल्याला माहिती आहे. असा या रामाच्यात आणि कृष्णाच्यात फरक. चैतन्य महाराज देगलूरकरांना आपण ऐकत असाल, त्यांनी एका कीर्तनात खूप छान गोष्ट सांगितली, ती सांगते. ते असं म्हणतात की राम हा निळसर आहे आणि कृष्ण हा काळसर आहे. तर म्हणे काळसर रंगाचा एक अवगुण आहे की काळा रंग बाकीच्यांना वर येऊ देत नाही. म्हणजे तुम्ही रामायण बघा, रामायणामध्ये प्रभू राम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न, माता कौसल्या, दशरथ, हनुमंत, कैकेयी, विभीषण आणि जी अगदी अगदी खलनायक असलेला रावण, जो अरविंद त्रिवेदी आपल्याला अगदी आवडता होता, ते अरविंद त्रिवेदी 21 साली वारले. ते 81 वर्षाचे होते. अख्ख्या भारताने दुःख व्यक्त केलं हवं, इतका तो रावण आपल्याला आवडला होता. म्हणजे हे क्रेडिट जातं रामानंद सागरांना, त्यांच्यासाठी तर मी नतमस्तक आहे. कारण त्यांच्यामुळे ही मालिका घरोघर पसरली आणि अनंत लोकांनी पाहिली. आणि बाहेर ते काय म्हणायचं ना, पाऊल म्हणजे एक माणूस बाहेर नसायचा. आणि त्यांनी ते मान्य केलं होतं. सुरुवातीलाच त्यांच्या परिच्छेदात आहे की मी 26 रामायणांमध्ये एकत्र करून मालिका आहे. पण त्यांनी कुठेही असं म्हटलं नाही की हेच ते खरं रामायण. नो, वाल्मिकी रामायण हा बेस आहे, पण बाकीच्या रामायणांचा अभ्यास त्यात करून घेतले का थोडं आकर्षक आणि रंजक व्हायला हवे. म्हणून मला सांगायचं असे की अशा प्रकारचे जे मी सांगत काय होते की रामाबद्दल सांगत होते, प्रत्येक व्यक्तीला महत्त्व आहे बघा रामायणात. म्हणजे अलीकडे प्रतिथयश वक्ते आहेत, ते एकेका व्यक्तिरेखेवर बोलतात, उर्मिलेवर बोलतात, मांडवीवर बोलतात, मांडवी, श्रुतिकीर्ती यांच्याबद्दल बोलतात. नंतर नलनीलांबद्दल पण अशा अनेक ठिकाणी होतात ना रामायण कथा होतात, आणि त्याच्याबरोबर त्या व्यक्तिरेखांबद्दल बोललं जातं. म्हणजे त्या व्यक्तिरेखांना रामायणामध्ये रामचंद्रांनी महत्त्व दिलं आहे. आणि तुम्ही इकडे श्रीमद भागवत बघा, कुछ भी करो सिर्फ कृष्ण, बाकी माणसं नाही आहेत का. वसुदेव देवकी आहेत, नंतर नंदबाबा आहेत, किती सगळेच काय, तो पेंड्या आहे, वाकड्या आहे, व्रजा आहे, किती आहेत, बलराम आहे, शेकडो पात्र आहेत, सगळी महत्त्वाची आहेत. रुक्मिणी सुद्धा आहे, पण महत्त्व फक्त एकट्या कृष्णाला. असा हा कृष्ण छपरे आहे असं त्यांनी त्यांच्याबद्दल बोलले. आपण त्याच्यावरती प्रेम करतो म्हणून आपण त्याला असं छपऱ्या बिपऱ्या म्हणतो. हा राम आणि कृष्ण याच्यामधला फरक आहे. पण तरी आपल्याला दोघंही आवडतात. रामासारखं वागणं शक्य आहे माणसाला, कृष्णासारखं शक्य नाही आहे. पण आपण वागायला जातो कृष्णासारखं, आपण रामासारखं वागायला जात नाही. त्याचं म्हणतात की कुठल्याही स्त्रीला माझा पती कृष्णासारखा नको वाटतो, 16,108, माझा पती आपला रामासारखाच असू दे. रामाचं वागणं हे अतिशय ज्याला शब्दामध्ये समावता येणार नाही इतकं चांगलं आहे. बरं, ही रामायण किती आहेत? आजच्या तारखेला जवळजवळ 400पेक्षा अधिक रामायण आहेत. ही म्हणजे प्रतिथयशा पर्यापैकी नावाजलेल्या व्यक्तींनी लिहिलेली. याही व्यतिरिक्त अनेक रामायण आहेत. म्हणजे उद्या आपल्याला वाटलं तर आपणही लिहू शकतो, वाटू शकतं ना. त्या रामायणामध्ये लिहिलेली अनेक पुस्तकं आहेत. विशेषतः गोविंदगिरींचं श्रीराम कथामृत आहे, ते आपण वाचलं असेलच. ते वाचायला गेलं ना तर पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं. आणि ते पुस्तक असं आहे ना, तुम्ही कुठलंही पान कधीही काढलं ना तरी ते वाचावं असं वाटतं. आणि पुढल्या पानाचं आपल्याला माहिती असेल तरी वाचावं असं वाटतं. हे ते श्रीरामाच्या कथेचं गारुड आहे आपल्यावरती. अशी अनेकांनी रामायणं लिहिली आहेत.
मोरोपंतांची माहिती आपल्याला 108 रामायण आहेत. त्यांच्या अनेक रामायणात एक दोनचा उल्लेख करते की पहिला शब्द अक्षर घेतलं तर श्री, दुसऱ्या ओळीतलं पहिलं घेतलं तर श्रीराम जयराम जय जय राम असं येईल, असं त्यांचं एक रामायण आहे. दुसरं रामायण कसं आहे, पहिल्या ओळीतलं पहिलं अक्षर श्री, दुसऱ्या ओळीतलं दुसरं रा, तिसऱ्या ओळीतलं तिसरं म, असं म्हणजे अशी तिरकी तिरकी लाईन काढली ना आपण आंघोळीला काढतो ना, तशी गेली तर श्रीराम जयराम जय जयराम असं येईल. ही त्यांची प्रतिभा आहे. याशिवाय रामकृष्ण नावाचे एक कवी आहेत, साऊथचे आहेत. त्यांनी ना विलोम प्रकारचं काव्य लिहिले रामायण. ते कसं आहे माहिती आहे, आपण वाचतो ते कसं डावीकडनं उजवीकडे वाचतो की नाही, अ ब कड इ प असं, आणि बाकीच्या धर्मामध्ये उलटीकडनं वाचतात. तर ह्यांचं जे रामायण आहे ना, विलोम रामायण, तर ते तुम्ही डावीकडनं उजवीकडे वाचलं तर ते रामायण आहे, आणि उजवीकडनं डावीकडे वाचायला गेला तर ते श्रीकृष्णाचं भागवत आहे. काय प्रतिभा असेल ना, हे मला असं मोह झाला की ते काय आहे ते आणावं, ॲटलीस्ट त्याची 2-4 पानं बघावी. ते विलोम प्रकार असं त्यांनी म्हटलंय, आणि रामायण असंच म्हटलंय. रामकृष्ण कवी आहे, त्याचे आणखीन पण डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. मला म्हणायचं काय, असं इतकी त्याच्यानंतर अद्भुत रामायण आहे हे तर आपल्याला सगळं माहितीच आहे. आणि हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की अनेक कथा ज्या प्रचलित आहेत ना, तर त्याच्यावर कधी आपल्याला विश्वास बसतो कधी नाही. त्यातल्या बऱ्याच कथा वाल्मिकी रामायणामध्ये नाही आहेत, पण तरी पण त्या कथांचा कुणीही अनादर केलेला नाही, कारण त्या सगळ्या कल्पना गोड आहेत. आता एका दगडावर रा लिहिले, एका दगडावर म लिहिले, आणि मग ते रा म असे दगड जोडले गेले सेतू बांधताना, हे पण आपण ऐकतो. हे वाल्मिकींनी असं लिहिलं नाही आहे. लक्ष्मण रेषा, ही रेषा लक्ष्मण वगैरे काही आखलेली नाही आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत, पण त्या गोड आहेत, त्या आपल्या मनाला भावतात, कारण आपण एक भावनांच्या दृष्टीने आपल्या प्रभू रामचंद्रांना बघतो. त्यामुळे त्या सगळ्या रामायणांचा आपल्याला आदर करायचा आहे, असं अनेक ठिकाणी हे प्रतिथयश कवीच म्हणतात. रामायणाचा उगम त्याच्याबद्दल मी फार बोलत नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी अनेक जणांना माहिती आहेत. थोडक्यात त्याच्यात 1-2 मिनटं देऊन पुढे जाऊया. कवी वाल्मिकी आहेत, आद्य कवी त्यांना म्हटले, कारण रामायणाच्या आधी काव्य झालेलं नाही म्हणून त्यांना आधी कवी म्हटलं जातं. तमसेच्या तीरावर आहेत, सकाळची सुंदर अशी वेळ आहे, आणि समोरच्या एका छान अशा डवरलेल्या वृक्षावरती क्रौंच पक्षाचं नर आणि मादी यांचं प्रणयाराधन चाललंय. छान असा तो क्रौंच पक्षी खुशीत आहे, तो चोचीत काहीतरी घेतो, असा उडत येतो, त्या क्रौंचीच्या चोचीत ते देतो, परत उडतो, वर जातो. त्याला ती क्रौंची रिस्पॉन्स देते, आजच्या भाषेत प्रतिसाद देते, आणि छान त्या दोघांचं प्रणयाराधन चाललेलं आहे. आणि वाल्मिकींच्या मनात अगदी कौतुक मिश्रित भावना येते की शृंगार आहे, पण निसर्गाने किती सुंदर निर्माण केलं आहे ना, नाहीतर सृष्टी पुढे जाणार नाही आहे. आणि असं ते सुंदर दृश्य वाल्मिकी बघतायत, आणि मागून तो पारध्याचा सणाणा असा तो बाण येतो, आणि तो क्रौंच नराच्या शरीरात घुसतो. तो क्रौंच पक्षी खाली पडतो. काय झालं म्हणून ती क्रौंच्या खाली येते, ती विलाप करते, आणि ते दृश्य पाहून त्यांच्या हृदयामध्ये अतिव वाईट वाटलेलं आहे, आणि त्या पारध्यामध्ये अतिव राग आलेला आहे. अशा त्या स्थितीमध्ये वाल्मिकी आहेत, आणि एवढ्यात तो पारधी धावत येतो बघायला की माझी सावज कुठं आहे. तर त्याला बघून अतिशय संतापलेले वाल्मिकी, त्यांच्या मुखातून एक श्लोक येतो. त्यांच्या मुखातला श्लोक आहे, मा निशा प्रतिष्ठांतम अगम शाश्वती समाहा यक्रौंच मिथुनादेकम अवधी काममोहितम. रागावलेल्या वाल्मिकींनी त्याला शाप दिलेला आहे की हे पारध्या, या तू असं जे केलंयस, शिकार कधी करायची असते, प्रणयाराधन चालू असताना कधीही शिकार करायची नाही, हा अलिखित नियम आहे पारध्यांसाठी, तो तू मोडलायस, म्हणून यापुढे यच्चयावत जगामध्ये तुला कधीही प्रतिष्ठा मिळणार नाही, असा शाप वाल्मिकींनी दिला आहे. आणि ते कुटीमध्ये परत येत आहेत, आणि त्यांना असं वाटतंय की अरे मला चिडायचं कारण काय होतं, आणि मी चिडलो तरी हे माझ्या मुखातनं कसं गेलं. आणि ते अनुष्ठुप छंदातनं आले. आपल्याला माहिती आहे 4 ओळी आहेत, एका 4 चरण आहेत, आणि 32 अक्षर आहेत, 8-8चे 4. ते असे विचार करत येत आहेत, आणि त्याच वेळेला इथे नारद मुनी येत आहेत, आणि नारद मुनींना प्रश्न विचारतात वाल्मिकी, हे असं कसं झालं. तर हे असं झालं कारण हे तुझ्या मनाप्रमाणे नाही, ही दैवी योजना आहे. तू याच अनुष्ठुप छंदामध्ये एखादी कथा लिहायची आहेस, एखादं चरित्र लिहायचं आहेस. वाल्मिकी विचारतात, मग मी कोणाबद्दल लिहू. तेव्हा त्यांचा प्रश्न व्यवस्थित, कोणस्मिन् सामर्थम लोके गुणवांतश्च वीर्यवान धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः. कोण अशा सगळ्या गुणांनी संपन्न असा कोण आहे, तर की ज्याच्याबद्दल मी लिहू. तर त्या नारदांनी सांगितलं की दुसरा कोण, श्रीरामांपेक्षा दुसरा कोण आहे. म्हणजे वाल्मिकी ज्यावेळेला होते त्यावेळेला श्रीरामचंद्र त्यावेळेला होते,
आणि त्यावेळेला हे काव्य रचलं गेलं आहे. बऱ्याचदा आपण म्हणतो की वाल्मिकींनी आधी रचलं मग त्याप्रमाणे घडलं, असं नाही आहे. कारण जेव्हा वाल्मिकी हे सगळं घडतं आहे त्यावेळेला सीता त्यांच्या आश्रमात आहे. तिला लवकुश झालेले आहेत, ते 7-8 वर्षांचे झालेले आहेत, त्याचा उल्लेख पुढे येईल. आणि त्यानंतर तिथे ब्रह्मदेव येतात. ब्रह्मदेव वाल्मिकींना आशीर्वाद देतात की तुला त्यांना हे सगळं कळतंच की आता हा रामकथा लिहिणार आहे. मग त्यासाठी आवश्यक असलेले 2 वर ब्रह्मदेव देतात. त्यातला पहिला वर म्हणजे तू ही जी कथा लिहिशील, ही कथा यावत चंद्र दिवा करो किंवा या पृथ्वीवरती नदी नाले पर्वत झाडं बिडं वृक्ष असतील जोपर्यंत आहेत तोपर्यंत ही कथा गायली जाईल, पहिला भाग. आणि दुसरा भाग म्हणजे हा खूप महत्त्वाचा आहे. कारण बघा वाल्मिकी रामायणामध्ये हनुमंताच्या मनात काय आलं, सीतेच्या मनात काय आलं असं आहे की नाही. पुढे प्रत्येकाच्या भावना आहेत, रावणाच्या भावना आहेत, विभीषणाच्या, हे वाल्मिकींना कुणी सांगितलं. कारण इथे भगवद्गीतेसारखा कृष्ण नाही आहे चमत्कार करायला. राम हा माणूस आहे. त्यांनी शेवटी पण सांगितलंय की अहम मानुषम, मी माणूसच आहे. मग वाल्मिकींना कसं कळलं कोणाच्या मनात काय आहे. ब्रह्मदेवानी त्यांना आशीर्वाद दिला की तू ही कथा जेव्हा लिहिशील तेव्हा त्या पात्रांच्या मनात काय विचार आले हे तुला कळतील, म्हणजे तुला कथा नीट छान लिहिता येईल, असे 2 आशीर्वाद दिले. आणि तिथून या कथेला लिहायला सुरुवात झाली. आणि मग पुढे आपल्याला माहिती आहे की कथा लिहून झाल्यानंतर वाल्मिकींच्या मनात येतं की आता याचं मी करू काय, इतकी सुंदर कथा लोकांपुढे कशी आली पाहिजे. आणि त्या विचारात ते मग्न असे तटस्थ बसलेले असताना डोळे उघडतात तेव्हा 2 सुंदर गोड मुलं त्यांच्या समोर येतात, सव आणि कुश, आणि त्यांना उत्तर मिळतं. आणि मग ते त्यांना ती कथा गाड्यात शिकवतात आणि मग पुढचं आपल्याला माहिती आहे. आता थोड्या वेगळ्या भागांमध्ये जाऊया. म्हणून ही जी कथा इतकी गोड आहे, गोड म्हणण्यापेक्षा ना ह्याच्यावरती बराच ही करुणेची कथा आहे किंवा ही शोकास्पद, ही शोकच आहे याच्यामध्ये. म्हणजे कितीतरी वेळेला रामायण आपण जेव्हा ऐकतो चांगल्या चांगल्या वक्त्यांकडनं तेव्हा आपणही रडतो. खरं शेवट माहिती असेल तेवढं रडायचं कारण आहे, पण आपल्या डोळ्यात अश्रू येतात. सीतेचे ज्या आयुष्यातले वेगळे वेगळे टप्पे आहेत ते बघताना ही करुणेची झालर असलेलीच कथा आहे. समर्थ असे म्हणतात की ही कथा तरी आपल्याला आवडते कारण ते म्हणतात कथा शंकराची, कथा पार्वतीची, कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, पण समस्तामध्ये श्रेष्ठ या राघवाची. समर्थांचं तर त्या दैवत आहे, गुरु आहे. समर्थांचं सर्वस्व म्हणजे प्रभू रामचंद्र आहे, आपल्याला माहिती नाही. त्यांनी अनेक वेळेला असाही त्यांचा उल्लेख आहे, रघुनायका सारखा देव नाही का, प्रिया पाहता चोखडी सर्व काही, सगळं व्यवस्थित. श्रीरामचंद्र इज इक्वल टू एव्हरीथिंग करेक्ट, नो मिस्टेक. त्याला आपण बायका थोडंसं सहमत होत नाही या वाक्याला, त्याचं कारण पुढे येतं. असो, श्रीरामचंद्रांच्या जन्माची कथा आपल्याला माहिती आहे. आत्ता आपण रामजन्माचा दिवस साजरा केला, अनेक ठिकाणी कीर्तन वगैरे झाली असतील, ही कथा सांगितली गेलीच असेल. दशरथांना अपत्य नव्हतं म्हणजे कौशल्यापासून त्यांना शांता नावाची मुलगी होती, आपल्याला माहिती आहे. पण ती शांता अंगदेशच्या राजा त्याला त्यांनी दत्तक दिली आहे. दत्तक म्हणण्यापेक्षा तो राजा यांचा मित्र असतो आणि ज्यावेळेला हे दोघे शिकारीला गेलेले असतात त्यावेळेला एक वाघीण तिच्या पिलांना दूध पाजत असते. ते बघून दशरथांचा जो मित्र आहे तो शिकार करण्याचा पवित्रा बाजूला ठेवून रडायला लागतो. दशरथ राजा विचारतात की तुला रडायला काय झालं. म्हणजे हे सुख माझ्या नशिबात नाही. कसलं सुख, अपत्य नाहीये आणि होण्याची शक्यता नाहीये. दशरथ म्हणत एवढंच ना, माझी मुलगी तुला देऊन टाकतो. दशरथ असेच आहेत, आपण माहिती आहे. वसिष्ठ आल्यानंतर काय पाहिजे तुम्हाला, जे तुम्ही मागाल ते देतो. आणि मग रामाला मागितल्याने रडायला सुरुवात केली. असं तो भाग निराळा. तर ती शांता नावाची जी मुलगी आहे कौशल्यापासून झालेली, ती शांता त्यांनी त्या राजाला दिलेली दत्तक म्हणून. आणि ती तिथे छान, ती कुठल्या देशात आहे, अंग देशामध्ये, ज्याचा नंतर पुढे कर्ण आहे ना, अंगदेशचा राजा कर्ण जो आहे ना, त्या अंग देशामध्ये ती दिलेली आहे. याचा उल्लेख, याचा संदर्भ काय ते सांगते. ज्या वेळेला आता ठरलं, आता म्हणजे मूल होत नाही आहे आणि दशरथ आता उतारवयाकडे झुकत चालले, त्यावेळेला सगळ्या ब्रह्मवृंदाने त्यांना सांगितलं की तुला यज्ञ करायला लागेल आणि त्यातनं पुत्र कामेष्ठी यज्ञातनं तुला पुत्र प्राप्ती होईल वगैरे. आता प्रश्न असा आहे की आता हे राजे राजवाड्यांकडचं यज्ञ आहे, हे आपल्यासारखं नाही छोटंसं केलं, चौकन कुंडुकलं आणि एका दिवसात आटपलं असं नाही. त्यांचे यज्ञ म्हणजे असे वर्षानुवर्ष चालणार आहेत आणि त्या यज्ञासाठी अनुष्ठानं खूप आहेत. त्या पतीपत्नींनी खूप व्रतवैकल्य सांभाळायचे आहेत. आहार विहार, कसं झोपायचं, काय खायचं, ही खूप गोष्टी त्यांना पाळायच्या आहेत. नाही त्यावेळेला हे सगळं खूप पाळलं जात होतं. आता आजकाल आपण कर्मकांड तेवढं पाळत नाही का, त्याच्यात आपण जाऊया नको.
पण आपलं हे कलियुग आहे, त्रेतायुग किंवा कृतयुग असं नाही आहे. आजच्या डेफिनेशन्स वेगळ्या आहेत, गरजा वेगळ्या आहेत, कारणं वेगळी आहेत. तर हे अशा अनेक गोष्टी त्यावेळेला पाळायच्या आहेत. आणि हा यज्ञ सांगणारा जो ब्राह्मण असेल, म्हणजे तिथे एक नाही, त्यांच्या अर्थात मोठीच्या मोठी फौज असणारे 100 ब्राह्मण असे अनेक मंत्र, अनेक दिवस असे ते म्हटले जायचे यज्ञाच्या वेळेला. कारण जेवढ्या समिधा वाहिल्या जातील त्या समिधेप्रमाणे त्या प्रकारचे मंत्र म्हटले जातात. आपण माहिती, आपण कथेला जातो त्यावेळेला, म्हणजे आमच्याबरोबर उज्जैनीला कोण कोण आल्या होत्या मला वाटतं तिथे पण आम्ही आता शिवमहापुराण कथा केली, तेव्हा सुंदर यज्ञ केला. आणि भटजीनं सांगितलं होतं कुठलाही शॉर्टकट करायचा नाही, 4 तास आले ते 4 तास घ्या, सगळे मंत्र व्यवस्थित म्हणा, भडभड करून पटपट म्हणू नका, आणि शक्य झाल्यास मधला आम्हाला अर्थ सांगा, आम्हाला कळेल किती माहीत नाही, पण हे करा. आणि ते कानावर पडल्यानंतर सगळ्यांना खूप बरं वाटलं बरं का. आणि गंमत म्हणजे संकल्प झाला ज्या दिवशी सकाळी, त्या दिवशी दुपारी पाऊस पडला, आणि तो परमेश्वराचा कौल मिळाला असं म्हटलं जातं. असो, मला सांगायचं काय होतं की असा यज्ञ जो आहे ना, तो अत्यंत योग्य पात्रतेच्या त्या जो अधिकार ज्याला आहे अशा ब्राह्मणांकडूनच झाला पाहिजे. आता स्वतः वसिष्ठ गुरु आहेत, विश्वामित्र तर आहेतच, आणि जिथे वसिष्ठ आहे तिथे त्यांची टीम तेवढीच ताकदवान असणार ना. पण सगळं मी करणार असं नाही. त्यांनी दशरथाला सांगितलं की एक ऋषी आहे, त्याचं नाव आहे विभांडक. हा विभांडक ऋषी जनकाकडे आहे, म्हणजे कुठे, जनकाकडे, अंगदेशचा जो राजा आहे त्याच्याकडे तो त्यांचा गुरु आहे. या विभांडकाचा मुलगा आहे तो ऋष्यशृंग नावाचा ऋषी. तर ह्या ऋषीला तुम्ही बोलवा, म्हणजे यज्ञ सफल होईल. जे आपण करणार ते जास्तीत जास्त योग्य, चांगलं, परफेक्ट असेल ते आपण बघणार. त्या ऋषींबद्दल मला एक 2-3 मिनिटं बोलायचं म्हणून मी इकडे आले. याच्याबद्दल कसं होतं माहिती आहे, हा जेव्हा जन्मला ना त्यावेळेलाच विभांडक ऋषींनी ठरवलं होतं की ह्यानी आयुष्यात स्त्री पाहताच कामा नये. म्हणजे इतकं त्याचं तपोबल, त्याचं पावित्र्य, ब्रह्मचर्य इतकं उत्तम प्रतीचं असलं पाहिजे. जेवढं ते उत्तम, जेवढ्या वासना कमी आहेत, इच्छा कमी आहेत, भोग कमी आहेत, इतकी तुमची ताकद वाढत जाते. हे आपण बघतो, अनेक सिद्धी अनेक जणांना प्राप्त असतात. हिमालयात गेल्यानंतर किंवा ते आहेत ना, अनेक पुस्तकं आहेत. म्हणजे मी आणलं, मी उल्लेख केला होता, मी त्या मॅजेस्टिकमध्ये गेले होते, असंच एक पुस्तक मिळालं होतं. त्याच्यात अनेक गोष्टी आहेत आणि त्याला काही पुरावे दिलेत, त्यांची नावं दिलेत, कुठे काय घडलं वगैरे वगैरे. म्हणजे अशी हातात चिमणी घेतली, मारलेली आणि मंत्र म्हणतात. आणि आता 100-150 वर्षापूर्वी इंग्रजांच्या काळात ती घडलेली घटना आहे. आणि मग काही मंत्र म्हणायला ती चिमणी जिवंत आली आणि ती उडली. असे अनेक उल्लेख आहेत. मला ते खरं नीट वाचायचे पुस्तक. अशी ताकद तुमच्यात येऊ शकते जर तुमची तपश्चर्या किंवा तुमची निष्ठा, तुमची श्रद्धा तितकी असेल तर. म्हणून विभांडकांनी काय ठरवलं, ह्याला मुलगी दिसताच कामा नये. आणि म्हणून त्यांनी त्याला जन्मल्याबरोबर बाळ होतं ना, तर ते जन्मल्याबरोबरच त्याला वनामध्ये पाठवून दिलं. आणि मग तिथे त्याची निगा कोण राखणार, स्त्री पाठवायचीच नाही आहे, हे स्वतःच जायचे. आणि मग आता त्यांनी काय कंदमुळं फळं त्याला कशी खायला घातली असेल तो भाग निराळा. पण तो मुलगा हळूहळू मोठा होतोय, त्यांनी स्त्री पाहिलेलीच नाही बरं का. आणि त्याला हे सगळं शिकवलं, वेद, उपनिषद, हे सगळं जे काही आपल्याला माहीत असेल धर्मग्रंथाप्रमाणे, शास्त्राप्रमाणे, ते सगळं त्याला तो शिकतोय. तो अत्यंत हुशार आहे. सगळ्या DNA ची सगळी पॉवर बुद्धीमध्ये एकवटलेली आहे. त्यामुळे सगळं फक्त तेवढंच ना, जे दिसेल ते शिकायचं आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचा. असा तो अत्यंत तपश्चर्येने युक्त असा, म्हणजे त्याचा ऑरा इतका असा आहे की तो चमकायचा म्हणे, असं म्हटलं जायचं. आणि इथे वसिष्ठ सांगतात दशरथाला की यज्ञाची सफलता चांगली व्हायची असेल तर त्याला आणायचं. आता त्याला आणायचं म्हणजे तो सगळेच बघणार ना, बाई बुवा ज्याला पाहिलेलंच नाही, त्याला आणायचं कसं आणि त्याला सांगायचं काय. आणि त्यांनी ठरवलेलं असतं, मी त्या वनातनं बाहेर येणार नाही, कारण विभांडक येऊच देणार नाही त्याला. तर खूप छान कथा रंगवली जाते ही, की तिथे म्हणे काही त्या हळूहळू त्यांनी काय केलं, 1-2-3 लावण्यवती स्त्रिया ज्या आहेत त्या वनाच्या सुरुवातीचा भाग आहे तिथे त्यांनी छोट्या झोपड्या बांधल्या, तिथे त्या राहायला लागल्या. आणि मग त्या कधी कधी बाहेर पडायच्या त्यातनं. आणि मग हळूहळू त्यांनी पाहिले हे म्हणे काहीतरी वेगळं आहे म्हणे, की त्यांचे असे उल्लेख आहेत की यांची शरीर माझ्या शरीरासारखी नाही आहेत आणि यांच्याकडे बघून बरं वाटतंय, असे उल्लेख आहे. आणि असं तो त्यांच्याकडे जेव्हा बघायला लागला, त्यांना ते सगळं ट्रेन करूनच पाठवलेलं होतं. मग त्या हळूहळू त्याच्याकडे जायला लागल्या, मग त्याच्याशी बोलायला लागल्या, त्याला ते आवडायला लागलं. आणि मग त्या काय काय मिठाई घेऊन जायला लागल्या. त्याला पदार्थच माहीत नव्हते, आपण काय पोळी भाजी खात असू किंवा ते राजे काय खात असतील, त्याला फक्त कंदमुळं फळं माहिती. मग या छान 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 पदार्थ घेऊन जायच्या, जिभेला आवडतंच माणसाच्या. मग त्याला ते आवडायला लागलं, त्यांचं बोलणं.
आणि शेवटी अपोजिट सेक्स अट्रॅक्ट, त्यामुळे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे त्याला ते आवडायला लागलं. आणि मग असं गोड बोलून बोलून मग त्यांनी काय केलं, त्या मुली तरुणी 1-2-3 दिवस आल्याच नाही. आणि मग हा येऊन वाट बघायचा तिथे की ह्या जे काय आहे, हा प्राणी जो काय आहे, ती स्त्री आहे का काय त्याला माहीत असेल नसेल, आल्या कशा नाही. आणि तो वाट बघतोय हे यांनी पाहिलं आणि यांच्या लक्षात आलं याला आता आपल्याबद्दल आकर्षण निर्माण झाले. असं करत 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 त्याला त्यांनी सांगितलं, आम्हाला ना आमची तिकडे घरं आहेत, आम्हाला थोडे प्रॉब्लेम आहेत, अमुक तमुक, मग तू येशील का आमच्याकडे. असं करत करत त्याला त्यांनी त्या नगरीत आणलं. इथे असा एक उल्लेख आहे की त्या नगरीमध्ये बरेच दिवस पाऊस पडला नव्हता. तर ह्याचं तेज एवढं होतं की ज्या क्षणी त्यांनी नगरीत पाऊल ठेवले त्या क्षणी तिथे पाऊस पडलेला आहे. आता हे सगळं कशासाठी होतं, त्याला तिकडे आणायचं होतं. मग तो इकडे आला आणि इकडे आल्यानंतर राजाने त्याला आपल्याकडे ठेवून घेतलं आणि त्याची सेवा करायला शांता दिली होती. म्हणजे ती राजकुमारी आहे ना आता, तर तिने त्याची सेवा वगैरे करायची. मग तो त्याला ती आवडलीच अर्थातच, ती सुंदरच होती. आणि त्या विभांडकाला हे चाललं नसतं ना, ह्या राजाने काय केलं, त्याचं तिच्याशी लग्न लावून दिलं. म्हणजे नाही, विभांडक आल्यावर ती ओरडेल, त्याचं काय नाही, नाही म्हणे बघूया काय होईल ते होईल. त्याप्रमाणे विभांडकाला कळलं तेव्हा त्याने आरडाओरडा केला. पण त्याने विचार केला, आता ह्यानी ती स्त्रिया पाहिल्याच आहेत, हा माणसात आलेलाच आहे, तेव्हा आता काही. आणि शेवटी राजाचं जावई झालंय ना तो, त्यामुळे त्यांनी त्याला विरोध केला नाही. मुद्दा असा की ह्या इतक्या तेजस्वी, जरी आता त्यांनी लग्न केले तरी त्याचं ओरिजिनल पूर्वीचं तेज ते आहेच ना. ह्या ऋष्यशृंग ऋषींना त्या पुत्रकामेशी यज्ञासाठी बोलवलं गेलं. सांगायचा मुद्दा असा की ही त्यांची नियत होती की वसिष्ठ आणि विश्वामित्राला काही अवघड नव्हतं, ते पण पोचलेले ताकदीचे होते. पण त्यांनी या ऋष्यशृंग ऋषीला बोलवलं आणि त्याच्याकडनं तो सगळा वेद संपन्न झालेला आहे. असे अनेक त्याच्यामध्ये उल्लेख येतात आणि त्यांचे संवाद पण त्याच्यामध्ये आहेत. थोडी पुढे जाते. मी कथेमध्ये जाणार नाही, कारण कथा सगळ्यांनाच माहिती आहे, त्यात मी काही विशेष सांगणार. त्यातल्या काही काही गोष्टी मला भावल्या त्या सांगतो. यथावकाश आपल्याला माहिती आहे की दशरथाने एके दिवशी ठरवलं की आता पुढच्या पिढीकडे राज्य द्यायचं आहे. आरसा त्यांनी, असं म्हणतात ना, आरसा पाहिला राजदरबारात असताना, त्याला त्याचा एक केस पांढरा दिसला आणि मग त्याच्या लक्षात आलं की हे आता राज्य पुढे आपल्याला पुढच्या पिढीकडे द्यायला हवं आहे. आणि तो त्या संसदेमध्ये, म्हणजे त्याला त्रिस्तरीय रचना होती. सचिव असायचे, म्हणजे मंत्रिमंडळ असायचं, त्याच्यावरती राजा आणि त्या राजांच्यावरती मुनिजन असायचे, मुनी किंवा ऋषीजन. सचिव हे पेड असायचे, त्यांना पगार असायचा राजाकडून. आणि मुनी जे असायचे ते राज्याच्या हितासाठी सल्ले द्यायचे, ते त्याचे पैसे घेत नव्हते. अशासाठी त्यांनी उल्लेख केले, म्हणजे ते स्पष्ट मतं मांडत असायचे. हे राजा चुकतंय, म्हणजे तुम्ही मिंधे झाला तर असं मत मांडू शकणार नाही, असा एक कयास. त्यामुळे अशी त्रिस्तरीय रचना आहे. दरबारामध्ये, संसदेमध्ये मांडलं जातं की पुढे आता कोणाला राजा करावा. तर श्रीराम हे एकच नाव होतं, त्यात काही संदेह नव्हताच, कोणी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. ही सगळी अनाऊन्समेंट केली गेली. आणि मग आता राज्याभिषेक कधी करायचा, तर दशरथाने सांगितलं की उद्याच करायचा. सगळेजण खुश झाले. अयोध्या नगरी जी आहे ती आनंदात न्हावून निघाली, अशी सगळी वर्णन आहे. लोकांनी आपली घरं रंगवायला घेतली, मिठाया करायला घेतल्या, वस्त्र प्रावरण आणायला सुरुवात केली. म्हणजे एकूण आनंदी आनंद, वाद्य वाजायला लागली वगैरे वगैरे. आणि ती सभा संपली. तर आता इथे आपल्याही मनात एक प्रश्न येतोच, सगळ्यांच्याच मनात आला असेल की एक आंबेडाळपणाचं हळदी कुंकू करायचं असेल तर आम्ही कमीत कमी 8 दिवस तयारी करतो. बोलवायचं कोणाला, इथपासून आंबेडाळ ऑर्डर कोणाला द्यायची, ती बाईक करते का, ती डाळ परफेक्ट वाटली गेली पाहिजे ना, तिचं मेदकूट नाही होता का, मस्त मिक्सर फिरवलं की ती खीरच होते ना, अशी नाही होता का, थोडी कच्चट लागली पाहिजे. पण आंबट ढाण नाही, थोडी साखर पाहिजे, गोड पदार्थ इतकं साखर नको, परफेक्ट पाहिजे. हे आपल्याला विचार करायला लागतात. एक छोटंसं हळदी कुंकू करायचं असेल तर. मग इथे दशरथाचा पुढचा उत्तराधिकारी नेमला जाणार आहे, तर केवढं पाहिजे ना, असं कुणाला मान्य आहे की उद्या राज्याभिषेक. नो बडी कॅन बिलीव्ह. म्हणजे ऐकताना आपल्याला हे खटकतंच खटकतं. काही जाऊ दे, आपल्याला खटकतं. सांगा, आपल्याला खटकतं, हे दशरथाला कळत नसेल का? चक्रवर्ती सम्राट आहे तो. चक्रवर्ती सम्राटाचा अर्थ मी एके ठिकाणी बघितला बरं का. चक्रवर्ती म्हणजे काय की त्याच्या हाताखाली 40,000 महाराज असणार. एका महाराजाच्या हाताखाली 40,000 राजे असणार. त्या एका राजाच्या हाताखाली 40,000 जहागीरदार असणार. त्या एका जहागीरदाराच्या हाताखाली 40,000 पाटील असणार. आणि त्या 40,000च्या हाताखाली काम करणारे सेवेकरी असतात. असं ते गणित मांडल्यानंतरचा जो वरती असतो तो चक्रवर्ती सम्राट, असा पूर्ण उल्लेख आलेला आहे याचा. असा तो दशरथ राजा आहे. आणि असं कसं उद्या राज्याभिषेक का पॉसिबल.
सभा बरखास्त झाली. प्रभू रामचंद्र पण त्याच्या महालाकडे गेलेले आहेत आणि आता दशरथ राजांच्या मनामध्ये विचार येतो की मी हा जो निर्णय घेतला आहे हा निर्णय योग्य आहे. राम तर माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीच, पण रामाच्याही मनात हे आलं असेल ना की बाबा एवढी घाई काय करतायत. लक्ष्मण इकडे आहे, भरत आणि शत्रुघ्न कैकेयीच्या माहेरी गेलेले आहेत, आपल्याला माहिती आहे. आणि ते लगेच काही येणार नाही की बाबा उद्या सकाळी येणार आहेत. आपण करतो ना, काय मुलगी गेली असेल कुठे कॅनडा वगैरे, तर काय माझी 75 करायची, ती येऊ दे बाई मग करायचं. कारण स्वाभाविक आहे, आपल्याला आपल्या घरातल्या पूजेला सुद्धा आपल्याला मुलगा जावई मुलगी सगळे हवे असतात, माणूस आहे आपण. आणि राज्याभिषेकाला भाऊ नको. बरं हे 4 भाऊ रामायणामध्ये अख्ख्या कुठे सावत्र शब्द नाही आहे, म्हणजे ते सावत्र भाऊ आहेत ते आपल्याला आठवायला लागतं, असं हे रामायण आहे. आणि मग असं कसं केलं असेल. दशरथांच्या मनात येतं की हा विचार रामांच्या पण मनात येईल, कुठेतरी असं निगेटिव्हिटी नको यायला. लगेच निरोप पाठवतो श्रीरामांना, परत तू महालामध्ये बोलवले. दूत जातो रामचंद्रांकडे आणि दशरथांनी बोलवले. रामाच्या मनात येतं की अरे अर्ध्याच तासापूर्वी हे सगळं झालं आणि आता मला लगेच कशाला बोलवले. हे जेव्हा वाचलं तेव्हा मला जरा बरं वाटलं, म्हणून तुमच्याशी हे शेअर करते. अर्ध्या तासाने रामचंद्र येतात आणि दशरथ त्याला म्हणतात, रामा आपलं तर ठरलंय उद्या राज्याभिषेक करायचा, त्यात काही वाद नाही, पण कदाचित तुझ्या मनात आलं असेल ना की मी एवढी घाईघाई काय करतोय, का करतोय. तर रामांच्या मनात ते नक्कीच आलं होतं. अहो आदर्श असलेला राम तो असं म्हणणार आहे का, तरी मला वाटलंच होतं तुम्ही का घाई करताय. हां काहीतरी असणार नाही. होय बाबा माझ्या मनात आलं, पण तुम्ही कराल ते योग्यच असणार आहे ना. हे असेच संवाद आहेत ना संस्कृतमधले. तुझ्या मनात ते आलं असेल म्हणून त्याचं उत्तर तुला मिळावं म्हणून मी तुला बोलवलं. ऐका उत्तर. दशरथ म्हणतोय की गेले 1-2 दिवस काय होतंय माहिती आहे, मला दिवसा स्वप्न पडतात आणि या स्वप्नामध्ये मला उल्कापात झाल्याचं दिसतंय. म्हणजे आभाळातनं एखादीने असे उल्कांचे पुंजकेच्या पुंजके पृथ्वीवर येऊन आदळत आहेत असं दिसतंय एक. आणि दुसरं मला अवेळी पाऊस पडतोय असं दिसतंय आणि त्या पावसाने खूप नुकसान होतंय असं दिसतंय. दिवसा अशी स्वप्न पडणं हे पण चांगलं नाही आणि ही स्वप्नच मूळतः निगेटिव्ह आहेत ना, ही चांगली नाही आहेत. मी ज्योतिषांना याचा अर्थ विचारला आणि मला त्यांनी असा अर्थ सांगितला की ही स्वप्न पडत असतील तर याचे अर्थ 2 होतात. एक तर त्या राज्यावरती काहीतरी मोठं संकट येणार आहे किंवा त्या राजाचा मृत्यू जवळ आलेला आहे. आणि ज्योतिषांनी हे सांगितल्यामुळे मी सैरभैर झालो आहे आणि म्हणून मला असं वाटलं की तुझा राज्याभिषेक लवकर करावा आणि मला मरण्यापूर्वी तुला राजा झालेलं बघायचं, ही एकच माझी इच्छा आहे. आणि म्हणून मी हा जे तुला राजा म्हणून नेमायचं आहे, राज्याभिषेक करायचा, त्याची घाई केली. पटतात नाही उत्तर आपल्याला आणि हे प्रश्न तुम्हालाही आलेच असतील, आणखी तुम्हालाही काही उत्तर मिळाली असतील. मी गोविंद देवगिरी वगैरे यांची जी आहेत पुस्तकं त्यातून मला ही उत्तरं मिळाली आणि रामाला पटतं आणि ते चालतं. आता पुढे आपल्याला पुढचं माहिती आहे की नंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो सगळा गोंधळ होतो आणि खरं तर काही किती चांगली आहे. तिला तो राम माझा परत तुझा असं ती कौशल्या म्हणायची. मध्यरात्री राम रडत उठला, मी छोटंसं बाळ असताना ते कौशल्या त्या बाळाला घेऊन तिच्या महालात यायची कैकेयीच्या आणि ते कैकेयीला मिठी मारल्यानंतर म्हणे तो गप्पा बसायचा. इतकं त्या दोघांचं प्रेम डोळ्यापुढे येतं की नाही आपल्याला हे चित्र, असं ते प्रेम होतं. आणि त्याच्यात पण एक छोटंसं वर्णन आहे, त्याचा थोडा उल्लेख येतो. हे घड्याळ बरोबर आहे ना समोरचा, 5:30 बरोबर आहे. तर तिथे असा एक उल्लेख आहे की जर रामाला राज्याभिषेक झाला आणि राम राजा झाला तर पुढे मग त्या शूर्पणखा आणि त्या रावण त्यांचं कसं व्हायचं सगळं. म्हणून सगळे देवदेवता ब्रह्मदेवाकडे गेले की यू डू समथिंग, काहीतरी करा. हे होता मध्ये ब्रह्मदेव म्हणाला नो, हा विष्णूंचा अवतार आहे, मला त्या गडबड नाही करता येणार, तुम्ही जा कोणाकडे, जगदंबेकडे. जगदंबा सरस्वती सगळ्या एकच. आणि मग ती विचार करते मला काहीतरी जांगरगुत्ता केला पाहिजे, कारण हा राज्याभिषेक झाला सगळं सोमच होणार. मग ती विचार करते मी कोणाची तरी बुद्धी फिरवते आणि अख्ख्या अयोध्येमध्ये एक माणूस आहे का ज्याची बुद्धी फिरेल. राम राज्य असते, रामाच्या वडिलांचं राज्य. आणि मग ती शोधून काढते की इथून बाहेर ना आलेलं कोण आहे, इटलीमधनं वगैरे आलेले जे असतात ना, त्यांच्या निष्ठा आपल्या देशाशी नसणार, त्या निष्ठा त्यांच्या देशाशी असणार. कशासाठी त्यांना भारताबद्दल प्रेम वाटेल, हिंदूंबद्दल कशासाठी प्रेम वाटेल, त्यांचा धर्म नाही येतो, करायचं का तुमची संस्कृती नाही चालणार.
त्यांच्या हातात गेल्या राज्याने गेली ना 70 वर्ष फुकट असं. कुठे आपल्याला रामायण महाभारत कुठे मुलांना माहिती आहे? त्यांना ते आहे ना फ्रेंच राज्यक्रांती शिकवतात, करायची काय? अफगाणिस्तानात काय झालं, काबूलमध्ये, आणि आता काय होतंय बघा. काय गरज आहे मुलांना हे कळायचे? मुलांना राम कळला पाहिजे, कृष्ण कळला पाहिजे, त्यांना दुर्योधनाला कसं टॅकल केलं ते कळायला पाहिजे. असो, तो भाग आता दिवस बदलत आहेत, रामलल्ला आलेला आहे, त्यामुळे तो आता सगळी काळजी घेईलच. आणि तिच्या लक्षात, आणि जगदंबा काय करते, मंथरा बरोबर बाहेरची आहे, तिची बुद्धी फिरवते, आणि मग तो एपिसोड आपल्याला माहिती आहे की ती कैकेयीच्या डोक्यात जाते वगैरे वगैरे. आता इथे मग पुढे होतं, राम जातात निघून वगैरे वगैरे, आणि दशरथाचा मृत्यू होतो. कैकेयीला दशरथ म्हणतो, अगं तू विधवा होशील. कैकेयी म्हणते मला चालेल, पर्यंत तिची मजल जाते आणि दशरथाचा मृत्यू होतो. आता मला सांगायचा मुद्दा पुढचा. आता ही बातमी तिकडे द्यायला पाहिजे ना, भरत आणि शत्रुघ्न तिकडे दाजोळी, त्यांना तर सांगायला पाहिजे, त्यांना बोलवून घ्यायला पाहिजे. आता किती हुशारीने हे केलं गेलेलं आहे. वसिष्ठ वगैरे आहेत, सगळे बाप माणसंच आहेत. त्यांनी काय केलं की ही बातमी फुटता कामा नये, कारण दशरथ गेलेले आहेत आणि पुढचा राजा नाही आहे. अशा वेळेला कुठलंही राष्ट्र आक्रमण करू शकेल, म्हणून त्यांनी सगळी ही बातमी लीक नाही केलेली, फोडली नाही आहे. जयललिता गेली तेव्हाही आपल्याला आठवत असेल, ही बातमी फोडली होती. आदरणीय बाळासाहेब ठाकरे गेले तेव्हा पण 2-3 दिवस सगळं वातावरण, म्हणजे जेव्हा त्यांना वाटलं आता कुठे काही दंगा होणार नाही, तेव्हा त्यांनी ती बातमी आऊट केली. हे करायलाच लागतं, त्याला पर्याय नाही. आणि तेव्हा त्या मोठ्या तेलाच्या डोणीमध्ये तो देह ठेवलेला आहे, ते पण आपल्याला माहिती आहे. इथे मला सांगायचं असते की जे दूत तिकडे गेले आहेत कैकेयीच्या माहेरी, कैकेयीचा भाऊ जो आहे तो युधाजित आहे आणि वडील आहेत ते अश्वजित आहेत, तर त्यांच्याकडे हे दूत आहेत ना, तर तिच्या भावासाठी 10,000 सुवर्णमुद्रा आणि वडिलांसाठी 1,00,000 सुवर्णमुद्रा आणि मिठाईचे पेटारे घेऊन गेले. किती हुशारी आहे बघा याच्यामध्ये, का संशय येऊ नये. आणि त्यांना असंच सांगितलं, तुम्ही असत आनंदानेच जा, आणि तिथे गेल्या तर त्यांना सांगा की आता वेळ झाली आहे परत यायची, या आल्यानंतर बघता येईल. हा मला मुद्दा खूप आवडला की अशा भेटी देऊन पाठवणं, म्हणजे किती बुद्धी त्यांनी वापरली आहे. त्यानंतर इथे रामाच्याबद्दल पण एक मुद्दा, आता हे असं होणारच आहे, पुढे मागे येणार, कारण मी सलग कथा घेणार नाही आहे. राम ज्या वेळेला वनवासात जायला निघाले किंवा जेव्हा गेले ना, तेव्हा रामांनी काय केलं आहे, तो जो महाल आहे ना त्यांचा, रामाचा महाल, दशरथाचा महाल आणि एकूणच त्या मातांचे महाल आहेत, या सगळ्या ठिकाणी काम करणारा जो कर्मचारी वर्ग आहे, सेवक आहेत, त्या सगळ्यांचा 14 वर्षाचा पगार रामांनी द्यायला सांगितलेला आहे. का? 14 वर्ष राम इथे नसणार आहे, इथे काय होईल सांगता येत नाही. आधीच परिस्थिती स्फोटक आहे. भरत चिडलेला आहे, लक्ष्मण चिडलेला आहे, कैकेयीबद्दल या तिन्ही बाकीच्या मातांना किंवा कोणाला, सुमंत्र तिच्यावरती चिडलेले, आपल्याला माहिती आहे. सुमंत्र बोललेले, रामाला आणायची आज्ञा तू मला नाही करायचीस, मी तुझा नोकर नाही आहे, मी दशरथाचा नोकर आहे. असं स्फोटक वातावरण असताना कसं आहे, ही सगळी व्यवस्था सांभाळणारा जो खालचा वर्ग आहे, कर्मचारी वर्ग आहे, तो पाहिजे ना. बँकेमध्ये बघा, 1-2 ऑफिसर नाही आले तर चालते, शिपाई आले नाही तर चालत नाही. फायली कुठे तिला कुठे माहीत असतं, होतो की नाही गोंधळ, अनुभवाचे बोलेल. तर ते ह्या वर्गाला सांभाळणं आवश्यक असतं. तर रामाने तो पगार दिलाय. आणि पुढे कैकेयीच्या माहेरी हे जे गेलेले ना दूध, मिठाई आणि मोहरा घेऊन, त्या दूतांना पण TADA दिलेला आहे. असे गोविंद जाण्या येण्याचा पूर्ण खर्च दिलेला आहे. का? यांनी मध्ये घोळ करून आणि कुठे जाऊ नये, कारण महत्वाची बातमी आहे ना, आणि ते कौशल्य पूर्ण करायचं आहे. लाच द्यायची नाही, पण काय त्या माणसाला त्यापासून भ्रष्ट व्हावं असं वाटता कामा नये. किती सुंदर विचार आहे ना हा, कधी रावाच्या काळातलं हे आहे. असं आता पुढे जाते. नंतर भरत भेटीचा एक मला प्रसंग सांगायचा आहे. राम जातो, त्याच्यानंतर मग भरताला सांगतात तू आता राज्य घे वगैरे. मग भरत सांगतो मी राजा होणार नाही, मी ऋषींची आज्ञा मान्य करणार नाही, आणि मी रामाला आणणारच आणि रामाला राज्याभिषेक करणार. आणि तो चतुरंग सेना घेऊन आणि सगळ्या मातांना घेऊन, त्यात कैकेयी सगळ्यात पुढे आहे, या सगळ्यांना घेऊन रामाला आणायला जातो, ते आपल्याला माहिती आहे. आणि मग लक्ष्मण वरून बघतो, लक्ष्मणाला वाटतं की तो अटॅक करणार आहे आणि तो धनुष्यबाण सुसज्ज करतो. मग राम त्याला म्हणतो अरे नाही, तू त्याला ओळखत नाहीस, मी ओळखतो भरताला, तो असं काही करणार नाही आहे वगैरे वगैरे. आता जेव्हा भरत वर येतो आणि रामाची आणि भरताची भेट होते, त्यावेळेला दोघं एकमेकांना मिठी मारतात. पण इथे रामांनी त्याला काय विचारले माहिती आहे, त्याला पहिले प्रश्न विचारले की मी काही प्रश्न विचारलो त्याची तू उत्तर दे भरता. परिस्थिती बघा कुठल्या परिस्थितीत ते आलेले आहेत. आणि त्यावेळेला राम जे भरताना प्रश्न विचारतात ते जवळजवळ 70 प्रश्न आहेत. आणि ते प्रश्न असे आहेत की तू इथे आलायस,
आता रामाला हे माहित नाही की त्याला राज्याभिषेक झालेला नाही, तो राजा नाही, हे माहिती नाही ना रामाला. आता तू बरंच सांगणार आहे. तू जो राज्यकारभार करतोयस त्याच्यामध्ये तुझं सगळीकडे नीट लक्ष आहे ना? तुझ्या राज्यात स्त्रिया सुरक्षित आहे ना? तुझ्या राज्यामध्ये सगळ्यांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे इन्कम, पगार, वेतन मिळतंय ना? नाहीतर कमी वेतन असेल तर त्यांना भ्रष्टाचार करायचा विचार सुचतो, असं होत नाही ना? हे प्रश्न राम विचारत आहेत. म्हणजे ह्याच्यावरती धनश्री लेलेंचे एक आख्यान आहे बरं का. त्यांनी तर असं म्हटलंय की हे 70 प्रश्न म्हणजे सगळ्या निवडून आलेले नगरसेवक, आमदार, खासदार यांचा क्लास घ्यावा आणि त्यांना हे सांगावं की तुम्ही हे असं करायला हवंय. काय सुंदर विचार आहे. आणि प्रश्न सांगते तुम्हाला पुढे. हे तर ठीक आहे, राज्यात स्वच्छता आहे का, याव त्याव ते तर आहेच. राम सांगतायत की तू स्वतःच्या राज्यातली 13 पदं आणि शत्रूच्या राज्यातली 15. 3 फरक काय? शत्रूच्या राज्यातला राजा, राणी आणि त्यांचा मुख्य जो असेल, बहुतेक डिफेन्स मिनिस्टर असेल, संरक्षण मंत्री, ह्यांच्यावरती तुझे गुप्तहेर ठेवायचे. आपल्या राज्यातल्या पण बरं का, म्हणजे फुटाफुटी होत नाही. होतं ना, अचानक काही होतं. आता ते आपल्याकडे झालं ते चांगल्यासाठी झालं तो भाग निराळा, पण असं होऊ शकतं नाही का? गुवाहाटी, मग गोवा वगैरे झालं ना, काय 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 ते डोंगर, काय ती झाडी, आठवत आहे का? तर असं वाईटासाठी नाही होता कामा, कोणी फुटू नये याच्यासाठी गुप्तहेर यंत्रणा कशी हवी? आपल्या 13 व्यक्तींवर महत्त्वाच्या आणि शत्रूच्या 15 व्यक्तींवरती तुझ्या गुप्तहेरांचं लक्ष हवे. आणि ती जी तुझी कोर टीम असेल त्या टीमनी रोज रात्री तुला रिपोर्टिंग करायचं आहे. आणि त्या रिपोर्टिंगमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये असं असू शकेल बघा की परक्या राज्याबद्दल एखाद्याला सॉर्ट कॉर्नर असू शकेल, त्याला तिथून काहीतरी मिळू शकेल, तर तो निगेटिव्ह बातम्या देणार नाही. पण ते सगळ्यांच्या बाबतीत असणार नाही ना. स्कोर टीममध्ये सगळेच्या सगळे हे भ्रष्ट असले तर संपलंच. पण यांनी एकत्र रिपोर्टिंग करायचं म्हणजे त्याचं रिकन्सिलिएशन तुला करता येईल. काय विचार आहे बघा. आणि स्वतः मला सगळ्यात काय आवडलं की स्वतःच्या राज्यातल्या 13 जणांवरती पण तू लक्ष ठेव. धोका असतो तो आपल्याच लोकांकडनं असतो. सावरकर म्हणायचे ना, हिंदूंना धोका कोणाकडनं नाही, हिंदूच लोकांकडनं धोका आहे म्हटलेले सावरकर. ते कर. त्याच्यानंतर त्यांनी आणखीन एक सांगितलंय की राज्यकारभारात महत्त्वाचे जे तू निर्णय घेशील ना ते सगळ्यांना सांगू नकोस. आणि इथे आपल्याला थोडंसं न आवडणारं वाक्य त्यांनी सांगितलं, हे स्त्रियांची डिस्कस करू नकोस असं काही म्हटलंय. त्याचे आधीचे अनुभव असतील रामरायांना. आणि असे अनेक आहेत की गुप्तहेर यंत्रणा कशी पाहिजे तुझी, तुझं कसं लक्ष पाहिजे. खूप सुंदर प्रश्न येईल. म्हणजे आश्चर्य असं वाटतं की राम आणि भरत भेटलेत. रामाला तर खरं दुःख व्हायला पाहिजे ना की आता माझं राज्य गेलं आणि आता मी 14 वर्ष असाच राहणार आणि माझ्या बायकोला काही नाही, मला काही नाही, मी आता कुठं, माझा तर फ्लॅट कसा होईल, बंगला कसा होईल, इस्टेट कशी, केवढे प्रश्न पडायला हवे. नाही, त्यांनी भरताला हे 70 प्रश्न विचारलेले. आणि मग पुढचं ते सगळं तुम्हाला माहिती आहे की परत आर्ग्युमेंट करतो की राज्य मला मिळालेलं आहे, आता ते मी सांगतोय तुला द्यायचं आहे तर तू घे. दुसरी आर्ग्युमेंट जिच्यामुळे, ज्या काही मातेमुळे हे सगळं काढलं, ती स्वतःच म्हणते ना आता राज्य तुला दिलं तर चालेल. असे अनेक आर्ग्युमेंट भरत करतो. अत्यंत लॉजिकल आर्ग्युमेंट्स आहे. पण रामच आहेत. राम म्हणतो असं नाही होत. ज्या माझ्या पिताश्रींना मी शब्द दिला आहे ते तर नाही आहेत ना इथे, त्यामुळे हे काही होणार नाही. त्यामुळे मी 14 वर्ष पूर्ण करून येणार. आता पुढचा एक मुद्दा. तर शृंगवेरपूरचा मुक्काम आपल्याला माहिती आहे. शृंगवेरपूर म्हटल्याबरोबर बाबूजींचा आवाज आठवतो ना, आणि ते सगळं रामायण आठवतं. आणि तिथे आपल्याला माहिती आहे की आता सुमंत्र त्यांना सोडून, रामरायांना सोडून आता परत जाणार आहेत, म्हणजे जायलाच पाहिजे ना. तर एक सुंदर वर्णन माझ्या वाचनात आलं की रामराय म्हणतात की आता आम्ही जाणार आहोत आता पुढे, ही नदी ओलांडून आता जायचं, गंगा पार करून जायचं आहे, तर आता तुम्ही निघा. तर सुमंत्र अत्यंत जड अंतकरणाने रथापाशी येतात आणि हातामध्ये लगाम घेतात. खूप छान वर्णन आहे की ते घोडे आहेत ना ते हालतच नाहीत जागचे. त्यांनी लगाम असा ते ओढतात ना, लगाम तसे ओढतात. त्यामुळे त्या घोड्याने असा हिसका दिला मानेला आणि त्यांनी मागे येऊन पाहिलं श्रीराम बसतायत का, आणि श्रीराम बसत नाहीत म्हटल्यानंतर ते जागच्या जागी परत उभे राहिले. काय वर्णन आहे ना. आणि तेव्हा इतरांना असं वाटलंय की या मुक्या प्राण्यांना जर असं वाटतंय तर त्या दशरथाला आणि त्या मातांना काय वाटतं असेल. आणि श्रीरामांना कळते आणि श्रीराम पुढे येत आहे. गोविंदगिरीचं वाक्य आहे की श्रीराम त्या घोड्यांच्या गळ्याला आपला गळा लावतायत आणि त्याला थोपटतायत की जा हं आता तुम्ही अयोध्येला, तुम्ही तिथे जायला हवं की नाही, मी येतोच आहे 14 वर्षात, असा पाठीवरती थापटतायत त्या घोड्यांना. आणि त्या घोड्यांच्या डोळ्यांना अश्रू येत आहेत आणि सुमंत्र सगळेच रडतायत. रडण्यासारखा प्रसंग आहे.
आणि मग सुमंतू बसतात आणि निघून जातात. मुद्दा त्या घोड्यांना जे वाटलं त्या भावना व्यक्त करण्यासाठी मी हे सांगितलं. आणि सुमंतू गेलेले आहेत, आता बाकीची पण मंडळी गेलेत, कारण आता कळलेले रामचंद्र परत येत नाही आहेत. आता रामचंद्रांना ती पार करायची आहे. हे आपल्या अगदी सगळ्यांच्या आवडीचा हा प्रसंग आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण तरी पण मी सांगते कारण पुन्हा रामकथा सगळ्यांना माहितीच असणार आहे. हो, ज्या हिंदू माणसाला रामकथा माहिती तो हिंदूच नाही, अगदी सिंपल. आणि त्याच्याही पुढे आता परवा कोणीतरी वाक्य केलं की ज्यांनी रामलल्लाचं अजून दर्शन घेतलं नाही तो पण हिंदू नाही. असं होत नाही, काही काहींना ते जमत नाही, पण जेवढ्या लवकर जमेल तेवढं बघून या आणि त्या रामलल्लाला डोळ्यात साठवा. आणि त्यावेळेची जी चित्र आहेत ना, आपले पंतप्रधान पुढे कसे जातात, नंतर आपल्या विश्व हिंदू परिषदेचे त्यांचे उच्चार कसे, गोविंदगिरी कसे आहे तिथे, ते पुन्हा पुन्हा पाहिलं तरी अंगावरती काटा येतो, रोमांच येतो. असून आता ही नदी पार करायची. आता राम, लक्ष्मण आणि सीता आलेले आहेत. आता नदी पार करायला नौका हवेच आहे आणि लांब नौका उभी आहे आणि त्याच्याने तो केवट आहे. तर प्रभू रामचंद्र त्याला हाक मारतात, ये बाबा ये, आम्हाला तिकडे जायचं आहे. तर तो केवट म्हणजे तिकडून बघतो आणि असं असं करतो. आता त्याला गिराईक तर पाहिजेच की नाही, कारण ती नौका पार करेल तेव्हा 2 पैसे मिळतील तेव्हा तो खाणार आहे. तो असं असं करतो. तर रामचंद्रांना आश्चर्य वाटतं. रामचंद्र म्हणतात, अरे दादा, आम्हा तिघांना पलीकडे जायचंय, तू ये. तर तो परत नाही म्हणतो आणि रामचंद्र ये ये म्हणतायत. असं एक 10-15 मिनिटं झाल्यानंतर शेवटी तो हळूहळू त्याची नौका वल्लव तिथपर्यंत येतो आणि प्रभू रामचंद्र म्हणतात की अरे दादा, आम्हा तिघांना पलीकडे जायचंय, तर तू आम्हाला सोड. तर केवट कसा म्हणतो, जमणार नाही. प्रभू रामचंद्राला उत्तर, आधी साध्या गिरायकाला पण असं म्हणणं, हे रिक्षावाले म्हणतात ना, तेव्हा नेहमी वाटतं की तुला गिरायक नकोच मिळायला, मला नाही मिळतोस ना, असंच मी म्हणते. राग येतो ना आपल्याला, हा नाही म्हणतो. तर रामचंद्र म्हणतात की काही समस्या आहे का, आता आणखीन पण कोणी वाट बघत नाहीये, आम्हाला तिघांना जायचंय, तू वाटते तुझ्याकडे नको काय प्रॉब्लेम कुठे आहे थोडक्यात, तर तू आम्हाला नाही, तुझे ते काय पैसे असतील, धन असतील ते आम्ही देऊ. तर म्हणतात जमणार नाही. गिरी म्हणतात, प्रभू रामचंद्राला नाही म्हणाला तो आत्मा केवढा धन्य असेल म्हणे. अरे पण का देणार नाहीस तू, सांग, तुमचा भरोसा नाही. रामांना म्हणते तुमचा भरोसा नाही. रामचंद्र पण स्वतः आश्चर्यचकित होतात. असं त्यांनी पहिल्यांदाच ऐकलं असेल होते कलियुगातलाच असेल. तर भरोसा नाही, तुमची सगळी गुपितं तर मला माहिती आहेत. आता लक्ष्मण आणि सीता पण एकमेकांकडे बघायला लागले की प्रभू रामचंद्रांचं आयुष्य म्हणजे आरशासारखं. मी मगाशी विचारलं ना, सगळं सत्य दिसेल, आरसा, आत नाही बाहेर नाही, हे कॉन्ट्रॅक्ट सगळं आमच्या कृष्णांकडे. रामाच्या आयुष्यात असं काय, आणि सीतेला माहिती, लक्ष्मणाला माहिती, असं कसं होईल. एकमेकांकडे ते प्रश्नांकित नजरेने बघतात. प्रभू रामचंद्र हसतात. ते म्हणतात, अरे केवटा, असं काही गुपित आहे माझ्या आयुष्यामध्ये, तू चल, आता वेळ घालू नको, समाज उशीर होतो. ते काय नाही, ते काय नाही, पाहिजे असेल ना तर ही जी गंगा आहे ना, गंगा आहे ती, तर ती कुठे खोल आहे, कुठे उथळ ते मला माहिती आहे. मी तुमचा हात पकडून तुम्हाला घेऊन जातो, मी जिथे खोल आहे तिथे मी तुमचा हात धरीन. डेअरिंग बघायची. प्रभू रामाच्या परमात्म्याला सांगतायत, तुमचा हात धरून मी तुम्हाला नेईन. रामचंद्र असतात आणि म्हणतात, अरे असं नाही, मी एकटा जाऊन कसं चालेल, नाही मी ह्या दोघांना नाही ना, मी नौकेतनं, हे फारच ना टू मच, ह्या दोघांना नाही. तर तिथे एका कवीने असं म्हणले की म्हणजे हे दोघे जास्त देखणे दिसत आहेत का माझ्यापेक्षा, म्हणून असं म्हणतोय का. रामचंद्र म्हणतात, अरे आम्ही पहिल्यापासून तिघं एकत्र आलोय, मी चालत, हे असं नाही ना, आम्ही जाणार तर तिघं एकत्र राहणार, ते काय नाही, तुम्हाला नेणार नाही. तो पूर्णपणे काय म्हणतात त्याला, कन्फर्म भूमिका असेल तशी. आणि मग शेवटी आता प्रभू रामचंद्र हसतायत, परमात्माचे, त्याला सगळं माहिती आहे तो असं का म्हणतोय, ह्या दोघांना कळत नाहीये. त्या प्रभू रामचंद्र म्हणतात, तुमच्या दोघांमुळेच हा असं म्हणतोय. असं का म्हणतात त्याचं उत्तर पुढे. केवट म्हणतो, हे बघा, मला एक माहिती आहे की तुमच्या चरणांची धूळ लागली की दगडाची बाई होते, त्यामुळे तुम्ही जर माझ्या नौकेत बसा, हिची बाई झाली तर 2 प्रॉब्लेम. एक माझी बाई घरी आहे, तीच मला झेपत नाही, दुसरीचं घेऊन काय करू. दुसरा मुद्दा, खाऊ काय मी, ही बाई झाली तर आणि एक खाणार कोण वाढेल, मी खाऊ काय, माझा नौकेवरती आहे. राम हसत असं म्हणाले, अरे असं नसतं, ती एक्सेप्शनल केस होती आणि ती मला ऑर्डर होती म्हणून झालं, ते काही नाही. राम म्हणतात, अरे मी आता इतका चालत आलो, माझ्या पायाची धूळ इतक्या दगडांना लागली ना, झाल्या का त्या कोणी बायका त्याच्या, भरोसा नाही म्हणे, तिथे नाही झालं, इथे झाली तर काय करू, हुशार येतो, ते काही नाही म्हणे. राम म्हणतात, आता आम्हाला तर जायचं आहे, तू कर काहीतरी. आणि मग आपल्याला पुढची कथा माहिती आहे की मी तुमचे पाय स्वच्छ धुवेन
आणि मगच तुम्हाला तुमच्या पायाला एकही प्रॉब्लेम तुमच्या पायात नाही, तुमच्या पायाला धूळ जी लागते ना, चरण रज जे आहे ना, त्याच्यात प्रॉब्लेम आहे. चरण रज असता कामा नये. मग ते म्हणजे की ठीक आहे, तू धू एक 5 मिनिटामध्ये. काय कसलं काय, त्यांनी केवढा विधी केलाय, गंगाळवर पाणी आणलंय, सगळी बायको, सगळी पोरं, वडील, आई, सगळ्या नातेवाईकांना बोलवलंय आणि मग ते रामचंद्रांचे पाय धुतलेले तीर्थ वाटले. ती मोठी गोड कथा आहे. ती येते पुढे. आता इथे रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतेकडे बघून का हसले त्याचं उत्तर देते. रामचंद्र म्हणाले की तुमच्या दोघांमुळेच आहे. हा, कसं सांगते. हा केवट म्हणजे पूर्वजन्मीचं कासव आहे बरं का. आता हे कासव समुद्रात असतं आणि प्रभू जे आहेत, श्री विष्णू जे आहेत, ते क्षीरसागरामध्ये पौडलेले आहेत. लक्ष्मीदेवी त्यांचे पाय चुरते आणि वरती शेषनाग डोलतोय. आपल्याला चित्र माहिती आहे, डीपी काही त्यांनी बदललेलं नाही अजून, डीपी तसाच आहे. तर हे कासव असतं ना, आता बरंच म्हातारं झाले, कासवाचं आयुष्य खूप असतं. तर त्याची एक इच्छा असते की मी मरण्यापूर्वी मला प्रभू रामचंद्रांच्या पायाला स्पर्श करायचा आहे. ते पण त्याला परमात्म्याची कृपाच असेल. आणि ते जसं जसं हळूहळू त्या पायापाशी येतं, ती लक्ष्मी असेल, ही म्हणते अरे मी एवढे पाय चुलते आणि भगवंताला हा डिस्टर्ब करायला कोणाला, म्हणून त्याला ढकलून देते. आधी पण हाताने ढकलते, मग काय काठीने ढकलून देते, मग तिथे येऊ देत नाही. ते कासव खूप खिन्न, मला भगवंताचे पाय नुसते स्पर्श करायचे. बघा बऱ्याच देवांना साऊथमध्ये स्पर्श करू देत नाही, पंढरपूरला करू देतात. आता अलीकडे 2 वर्षात मी गेले नाही आहे, माहिती नाही आहे. आपल्या पांडुरंगाच्या चरणांना स्पर्श करता येतो असं सगळी पुस्तकांमध्ये लिहिलं आहे. बाकीच्या ठिकाणी अंतर असतं. तर हे आपल्या पंढरपूरचं वैशिष्ट्य आहे. तर ह्या कासवाला ती स्पर्श करू देत नाही. तो म्हणतो की ही बाई आहे ना, बायका खडूसच असतात. नको, हे मलाही पटत नाही, पण ते वाक्य सांगते, बायका खडूसच. मी काय करतो, वरती जातो. वरच्या बाजूनी, वरती कोण, तो शेष आहे ना, तो काय एवढा त्रास नाही देणार, आणि तो वरच्या बाजूला जातो. पण तो शेष म्हणजे काय, आता ते मंत्र्यांचे PA असतात ना, ते भयंकर काळजी घेतात मंत्र्यांची. कारण काय, मंत्र्याची काळजी महत्त्वाची नाही, त्यांना काढून टाकलं तर हा मुद्दाच. कारण दुसरा आपल्यालाच असतो ना तिथे यायला. तर शेषनागाचं पूर्ण व्यवस्थित लक्ष आहे. आणि त्याचं तर काय असं असं, त्याचा तर ओरा मोठा. तर त्यांनी बघितलं हे तिकडून का असं हळूहळू हळूहळू हळू आलंय. आता इकडून यायला लागलं, त्याने इकडून फुस्स केलं, ते बिचारं मागे गेलं. मग इकडून आलं आणि इकडून फुस्स केलं. असं बराच वेळ झालं. ते म्हातारं का असं होतं, त्याची अतिशय मनापासून इच्छा होती. असं म्हणतात ना, मरताना आपली जी वासना असते तीच पुढच्या जन्मात आपल्याला त्यातलं काहीतरी घेऊन येते असं म्हणतात. आणि ते अतिशय दुःखी झालेलं आणि हे एवढं सगळं करणार ते म्हातारं कासव दमलं आणि मरून गेलं. ते कासव पुढच्या जन्मी हे केवट म्हणून आलं. म्हणून त्या केवटाला पायांना स्पर्श करायची इच्छा काय होती. आणि मग ते त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे त्या गंगेतनं घेऊन जातात. ते सुधीर फडकेंचे खूप सुंदर गाणं आहे. आठवत आहे तुम्हाला कुठलं गाणं आहे? म्हणूया, नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू, नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू, श्रीरामाचे नाम गात या श्रीरामाला पार करू, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी, जय गंगे जय जय राम. असा त्यांचा प्रवास होतो. खरं मला तर वाटतं असं एखादा गाणं मध्ये असलेला पण कार्यक्रम करावा नाही, कारण इतकी गीतं घालावीशी वाटतात ना मला, पण ते रडायला चाललंय पुढे. असो, परत राहिले पण मी पटपट जाते पुढे. याच्यानंतर एक अजून प्रश्न की प्रभू रामचंद्र ज्याला वनवासाला निघालेले आहेत तेव्हा त्यांच्या अंगावरती दागिने नाही आहेत, बरोबर आहे, सगळं काढलेलं आहे. मग हनुमंताला त्यांनी मुद्रिका कुठली दिली आहे की नाही प्रश्न. हनुमंताला जी मुद्रिका दिली आहे तर वाटेत काय प्रॉब्लेम झाला नाही करायचं. 5:45 वाजले, 15 मिनिटात थांबले घेते. नाही ते नाही. हां, मी उशिरा सुरू केलं. हां, असं. तर ती मुद्रिका अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये ज्यावेळेला गेलेले आहेत प्रभू रामचंद्र सीता, त्यावेळेला अत्री ऋषींची जी पत्नी आहे अनसूया, दत्त महाराज पुढचं आपल्याला माहिती आहे, तिने त्यांची ओटी भरलेली आहे या सीतेची. तिने सीतेलाही दागिने दिलेत. आणि त्यावेळेला पुरुषाला पण आपण काहीतरी देतो ना, तर पुरुषांना त्यावेळी काहीच नसतं आपल्याकडे. खरं तर बायकांना 50 गोष्टी देता येतात, पण आपण काहीतरी पाकिट बिकिट देतो. तसं अंगठी दिली आहे अत्रींनी. ती अंगठी नंतर हनुमंताकडे दिलेली आहे. हा प्रश्न आपल्याला आला असेल
दुसरं एक की सीता वनवासामध्ये ज्या होती, अशोक वनात ज्या होती 10 महिने राहिलेली आहे, ते आंघोळ करत नसेल का? तिचे कपडे बदलायचे काय? त्याचं उत्तर आहे की तिला अत्रि ऋषींच्या पत्नी अनसूयेने तिला दैवी वस्त्र दिलेली आहेत आणि ती तिने अंगावर घातलेली आहेत आणि तेव्हा तिचं हरण झालेलं आहे आणि त्यामुळे तिने ते वस्त्र बदललेलं असते, ते वस्त्र कधी जुनं झालंच नाही असं कथेमध्ये आहेत ना. छोटे छोटे मुद्दे आहेत हे. त्याच्यानंतर अनुसूय झालं. एक कथा आहे रामायणाच्या अनेक कथा, त्यात तुम्ही ऐकलं असेल की सीता ही रावणाची मुलगी आहे असा उल्लेख आहे. आता हे कसं काय? तर ह्याला पण पूर्वकथा आहे की रावणाने एके ठिकाणी असाच उद्योग करायला गेलाय, तेव्हा त्याला शाप मिळालेला आहे की एक ना एक दिवस तू मरशील, तुझी मस्ती असेलच पण तू कशाने मरशील, जेव्हा तुला तुझ्याच मुलीचा मोह निर्माण होईल तेव्हा. पण पुढे तर काही मुलीचा मोह वगैरे काय आलेलं नाहीये. ती कथा थोडक्यात सांगते की रावण जो होता ना, तो प्रत्येकाकडनं टॅक्स तर घ्यायचाच, गव्हर्नमेंट टॅक्स घेणारच, त्याच्याशिवाय राज्य चालू शकत नाही. तर ऋषीमुनींकडे काही पैसे नसायचे, तर तो काय करायचा, ऋषीमुनींनी सांगितलं की आम्ही आमचं पुण्य तुला देतो ना. रावण कसा, तो म्हणता मी इतका कॅपेबल आहे ना, मग तुमच्या पुण्याची गरज नाही, माझ्या भरपूर पुण्य आहे. मग ऋषीमुनींनी काय द्यायचं, तो सगळ्या ऋषीमुनींकडनं 2-2 थेंब रक्त घ्यायचं, 2-2 थेंब रक्त घ्यायचं. मग रक्त करायचं काय, तर तो त्या घड्यामध्ये रक्त साठवायचा. म्हणजे काय, त्याची महिन्याला फेरी असेल, 15 दिवसांनी असेल आणि ते ऋषीमुनी द्यायचे, कारण ऋषीमुनींना माहिती आहे त्यांना काय फरक पडत नाही, रक्त नसेल तरी ते व्यवस्थित जिवंत राहू शकतात, एवढी त्यांची तपश्चर्या आहे. पण असे ते ऋषीमुनी द्यायचे. असा तो घडा भरला की तो घडा रावण लंकेमध्ये त्याच्या महालामध्ये आणायचा. एकदा काय होतं की रावण ज्यावेळेला येतो आणि तो मोठा घडा घेऊन येतो, तर तो म्हणे आतमध्ये नको न्यायला, परत मंदोदरीला काहीतरी शंका येईल, बायकोबद्दल ही भीती सगळ्यात पुरुषांना असते ना, ती विचारणार यात काय. त्यामुळे बागेमध्येच तो पुरला. पण त्याचं दुर्दैव की सज्जात बसून मंदोदरी बघत होती. लक्ष असतं बाय नवरा कधी येतो त्यावेळेला लक्ष ठेवायला लागतं कधी कधी. तिचं लक्ष होतं ते, कारण याचे उद्योग माहिती आहेत ना, कधी कोणाला बरोबर घेऊन येईल. कधी कधी अनंत उद्योग केले तो भाग निराळा. मी त्या केवळ एका अवगुणामुळे तो सगळा फलंदाज ठरलेला, बाकी सगळे गुण रावणाचे आपल्याला माहितीच आहे. त्याचं आहे ना, जटाकटाह संभ्रमन भ्रमंत लिंप निर्दली विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्धनी धगत 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 जलल लाट लट पावके किशोर चंद शेषवे रति प्रतिक्षणं मम रति प्रतिक्षणं मम रति प्रतिक्षणं मम नमः पार्वतीपते हर हर महादेव. अप्रतिम स्तोत्र लिहिले, आज आपण म्हणतो इतकी वर्ष झाली तरी. तर ह्यानी तो घडा कुठे ठेवला हे तिने पाहिलं आणि मग रावण कुठे काय कामाला गेला असेल, कुठे गेला असेल, तर ती हळूच येते आणि ती बघते आणि तिला आणि रावणाने नेहमीच सांगितलेलं असतं की माझ्या प्रायव्हेट गोष्टींना हात लावायचा नाही, कारण त्याच्यात तुम्ही कुठे नाक कुणी खुपसलं तर त्यात विष वगैरे असू शकतं, असं रावणाने आधी सांगून ठेवले. हुशार तो, कुणी हात लावू नये म्हणून. ती तो घडा बघते आणि थोडंसं उघडते, तर तिला कळतं याच्यामध्ये काहीतरी द्रव्य आहे. तिला आठवतं की आपला नवरा म्हणाला विष वगैरे असू शकतं आणि मग ती असा विचार करते की हा रावण माझ्यासारखी अत्यंत सुंदर पत्नी असताना इतक्या स्त्रियांच्या मागे लागतो, त्याला त्या सतीच्या केसमध्ये शाप पण मिळालेला आहे आणि इतक्या तो वाईट कुठे गेला तरी तो असा तिथे महिने राहायचा, तिथल्या तरुणींना भ्रष्ट करायचा वगैरे वगैरे. तर अशा नवऱ्याबरोबर राहण्यात काय अर्थ आहे, त्यामुळे मी मरूनच जाते. आणि कशी मरून जाते, यात विषच आहे नाही तरी, हेच मी पिऊन मरून जाते. आणि ती त्या घड्यातलं सगळं जे काय ते पिऊन टाकते. आता ते त्या ऋषींचं रक्त आहे आणि त्याचा परिणाम असा होतो की तिला लगेच दिवस जातात आणि तिची लगेच प्रसूती होते आणि तिला मुलगी होते. हे सगळं काय 8-10 दिवसात घडलंय बरं का. आता या गोष्टींवर की आपण या कथा आहेत शेवटी. आणि ती एक अत्यंत सुंदर मुलगी होती आणि ती ऋषी मुनींच्या रक्तातून आलेली आहे ना, ती सुंदरच असणार आहे. आणि मग तिला भीती वाटते की हे जर रावणाला कळलं तर तिला फाडूनच खाईल ना, त्यांचे तुकडेच करेल. म्हणून ती काय करते, ती शिपायांवर सांगत नाही, ती स्वतःच काय विमानावर घेते आणि दूर लांब पर्वतावर जाते. पर्वत या कुठल्या भागात जाते, तो भाग मिथिलेचा आहे. आणि तिथे ती एका ठिकाणी स्वतःच खड्डा करते. ती मंदोदरी ती काय पण करू शकेल, रावणाचीच बायको. तो खड्डा करून ती तिथे ती पेटी पुरते आणि त्या विमानाने परत येते. हे सगळं 8 दिवसात झालेलं आहे. तो घडा तिथनं गेलेला आहे, तिला मुलगी झालेली आहे आणि ती तिथे आहे. आणि मग नंतर ती कथा येते
की ती खणताना ती यज्ञ करायच्या खणताना ती पेटी मिळते आणि म्हणून ती म्हणे रावणाची कन्या आहे आणि मग तिचा अपहरण जेव्हा रावण करतो तेव्हा त्याचा मृत्यू पुढे येतो असं ते त्यांनी जोडले. खूप छान छान कथा आहेत त्या. असो, आता थोडंसं हनुमंताकडे येते, कारण हनुमंताबद्दल बोलल्याशिवाय श्रीराम पुरे होतच नाही. हनुमंताबद्दल 2-3 गोष्टी सांगते की तो सुग्रीवाचा सचिव आहे आणि खाली हे 2 राजकुमार आल्यानंतर हनुमंत खाली येत आहेत. आपल्याला माहिती आहे ब्राह्मणाचा वेश धारण केलेला आहे आणि अप्रतिम असा संवाद साधला आहे की तुम्ही गोंडस राजकुमार दिसता, मग तुमच्या हातात हे शस्त्र कसं आणि तुम्ही इतके देखणे आहात, तर तुमच्या जटा कशा. मी त्याला सगळं हवं असतं पण त्याचे गोड 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 शब्दातनं प्रश्नातनं तो विचारतो. प्रभावी वक्तृत्व कसं असावं, संवाद कसा साधावा यासाठी तुम्ही क्लास घेत असाल, हनुमंताचं चरित्र लावा. त्यापेक्षा बेस्ट चरित्रच असू शकत नाही. मला सांगायचं इथे पुढे की नंतर मग त्याला तो सांगतो की सुग्रीवाने तुम्हाला बोलवले. तर इथे प्रभू रामचंद्र त्याला छान प्रश्न विचारतात, आम्ही सुग्रीवाकडे कशासाठी यायचं, न बोलवता कुठे जावं, अशा 3 जागा आहेत. गुरुकडे न बोलवता जावं म्हणून ही बोलवायची गोष्ट गरज नाही. मित्र या मैत्रीण गरज नाही ना, मैत्रिणी मला आमंत्रण द्यायला पाहिजे का व्हॉट्सअपवर हळदी कुंकाला ये, नाही मला वाटलं माझी खास मैत्रीण आहे सविता, येईन मी तुझ्याकडे आंबेडा खायला, काय हरकत नाही. आणि तिसरं, जिथे करुण घटना घडली आहे, मृत्यू झाला आहे, शोक आहे, तिथे बोलावण्याची गरज नाही. अशा 3 ठिकाणी न बोलवता जायचं. तुझा सुग्रीव या कशातच बसत नाही ना, ना तो आमचा मित्र आहे, ना तो आमचा गुरु आहे, ना तिथे कोणी मेल आहे, आम्ही कशाला येऊ. याच्यावरती पुढे परत शरकारा बघून ती हनुमंत सांगतात की आता तुम्ही येणारच आहात, आपली दोस्ती होणारच आहे, म्हणजे आज न उद्या तो तुमचा मित्रच आहे, ते किती गोड बोलावं याचा परिपाक आहे. आणि मग तो घेऊन जातो. आता हनुमंत रामलक्ष्मणाला जो घेऊन जातो तो खांद्यावर बसून घेऊन जातो असा उल्लेख आहे वाल्मिकी रामायणामध्ये. तर त्यातल्या प्रत्येक गोष्टीवरती लोकांनी लेखन केलेले आणि ते सगळं गोड आहे. त्यामुळे हनुमंताने खांद्यावर का घेतलं, कडेवर पण घेता आलं असतं ना, कारण हनुमंताला ती अरिमा आणि लघुमा जी आहे त्या सिद्धी प्राप्त होत होत्या. तर कितीही तो उंच होऊ शकत असेल आणि कितीही फुटका होऊ शकत असेल, त्याने उंच होऊन दोघांना कडेवर घेऊन जायचं. त्यावेळेला हा प्रश्न हनुमंतालाच विचारला जातो. त्या हनुमंत असे म्हणतो की कडेवर आपण बाळाला घेतो, म्हणजे आपण त्याला आधार देतो, त्याला आपल्या आधाराची गरज असते म्हणून आपण कडेवर घेतो. खांद्यावर ज्याला घेतलंय ना त्यांना माझा आधार नाही आहे, त्यांनीच मला आधार दिला आहे दोन्हीकडून आणि त्यांचा आधार मला हवा आहे म्हणून मी त्यांना खांद्यावर घेतले आणि मी घेणारा कोण ते त्यांच्याच कृपेने माझ्या खांद्यावर बसले. आवडलेल्या काही गोष्टी आहेत त्या मी याच्यात सांगते. त्यानंतर लंकेचं वर्णन आहे. जेव्हा हनुमंत जातात लंकेत तेव्हा हनुमंतांनी वर्णन केलेलं आहे. ही वर्णन आहेत वाल्मिकी रामायणात. त्यांनी असं वर्णन केलं आहे की ती लंका जी आहे ना ती अप्रतिम सुंदर आहे, देखणी आहे, सोन्याची आहे वगैरे वगैरे. त्याच्या बाहेर 50-50 फूट खोल असे खंदक आहेत आणि त्या खंदकांमध्येच अत्यंत विषारी अशा मगरी आणि सुसरी सोडलेल्या आहेत आणि त्यांना खायला दिलं जात नसे महिने. म्हणजे एखादा माणूस काही त्याला शंका आहे की त्या तुटून पडतील. हे मला इतकं महत्त्वाचं वाटतं की हेच आपल्याला याचा विचार करायला हवे. ते बांगलादेशी रोहिंग्या घुसतात ना, आणि तुम्हाला खरं सांगते आता 3-4 दिवसापूर्वीच मी एक पॉडकास्ट वाचत होते, त्यात आलंय की आपल्या देशाला बांगलादेश आणि भारताचा जो भाग आहे ना तिथे हा विचार चाललेला आहे, कारण तिथे पाणी आहे. म्हणजे मी म्हटलं कसा संयोग आहे ना की मी हे वाचते आणि हे मला ऐकायला मिळालं. आणि किती छान आयडिया आहे ना, मगरी सुसरी त्याच्यात ठेवायच्या. मला हा मुद्दा खूप आवडला. त्याच्यानंतर रामराज्य येईल. रामायण येईल त्या सुसरी आता लगेच सोडायला हरकत नाही, तर खूप बोलण्यासाठी अजून एक प्रवचन ठेवायला लागेल होते. असू दे, छोटेसे 1-2 मुद्दे घेते, 2-3 गाणी फक्त असू दे. की मारुतीच्या बद्दल पण एक गोष्ट आहे की मारुतीलाच विचारतात तिकडे ते झालं ना लंकेमध्ये की तुला शिक्षा द्यायची तर तुझा प्राण कुठे आहे सांग. तो म्हणून माझ्या शेपटीत प्राण आहे आणि म्हणते त्याची शेपटी पेटवतात आणि मग ती शेपटी वाढत वाढत जाते. इथे एक छान मुद्दा मला आवडला की त्या मारुतीची आधी धिंड काढतात, ते पेटवतात आणि धिंड काढतात आणि त्याला इकडे ह्या घरावर त्या घरावर त्या घरावर. ह्या अपॉर्च्युनिटीचा फायदा कसा घेतला हनुमंतांनी, त्यांनी सगळं बघून ठेवलं. कुठल्या घरात कोण आहे, सेनापती कुठे आहे, सरदार कुठे, यांना खूप फिरवलं ना आणि मोठ्या मोठ्या सरदारांच्या घरातून फिरवलं. मी ह्याला पकडलंय, एक मस्ती असते ना. तर त्यांनी ते सगळा जो रस्ता असतो मॅप, आणि त्याचं काय हनुमंताची स्मरणशक्ती म्हणजे काय विचारायलाच नको, बुद्धिमत्ता वरिष्ठ मिळते. तर तो सगळा जो त्याला बराच वेळ असं हिंडवले, तो सगळा एरिया त्यांनी पाहिला, पाठ झाला त्याचा. आणि जेव्हा काडी लावली तेव्हा तो बरोबर त्याच रस्त्यात आज जायचं बाहेर यायचं. आता पाठच झाले ना, तुम्हीच नेलेत मला,
आज जायचं बाहेर येतं. किती सोपं गेलंय, किती छान विचार आहे हा पण खूप छान आहे. आणि एक छोटंसं सांगते आणि मग संपवायला सांगेल मला. हनुमंत विवाहित आहेत असा एका ठिकाणी उल्लेख आहे की नाही. आपण हनुमंतांना ब्रह्मचारी समजतो, तर त्याचं असं आहे की हनुमंतांना 14 विद्या आणि 64 कला शिकायच्या होत्या. शिकवणारे कोण? प्रत्यक्ष सूर्यदेवांकडूनच त्यांनी शिकलेले आहेत. तर सूर्य त्याला शेवटच्या 4 कला शिकवत नाही, कारण ह्या रतिसुखासंदर्भात आहे आणि हे वैवाहिक जीवन तुम्ही नाहीच आहे, तर मी तुम्हाला शिकवू शकत नाही तुला, असं सूर्यदेव म्हणतात. तर मारुती नथिंग डुईंग, मला सगळं आलंच पाहिजे. मग आता यांना रस्ता कसा काढायचा? तर सूर्यदेव म्हणतात की माझी जी कन्या आहे ती पण नैष्ठिक ब्रह्मचारी आहे, तू नैष्ठिक ब्रह्मचारी आहेस, तुम्ही लग्न करा, पुढे काय करायचं ते तुम्ही बघा. ती पण नैष्ठिक ब्रह्मचारी. मग ह्या दोघांचं लग्न होतं, ते दोघंही नैष्ठिक ब्रह्मचारी आहेत. त्यांनी पुढे काय केलं काय नाही आपल्याला माहित नाही, त्याचा उल्लेख नाही. पण तो आता विवाहित झाल्यामुळे सूर्यदेवाने पुढच्या 4 कला त्याला शिकवल्यात आणि याला आधार मिळतो. दक्षिण भारतामध्ये तेलंगणामध्ये हनुमंत आणि सूर्यदेवांची पुत्री यांचं एकत्र अशी मंदिर आहे. अशा 2 मंदिरांचे उल्लेख आहेत, त्यामुळे हे खोटं असणार नाही, ह्याला पण आधार आहे. आणि त्याच्यानंतर एकच फक्त सांगते की एकच खरं तर खूप आहे. राम हा विषय असा आहे ना की तुमच्यातली प्रत्येक स्त्री इथे आली ना ती पण 2-2 तास बोलेल, इतका प्रभू राम आहे, त्या जीवाच्या जवळचा आहे. एक गोष्ट खूप खटकते, म्हणजे ती प्रत्येकालाच खटकते. अनेक कवींनी पण त्याच्यावर लिहिले, सीता त्याग. हे आधी तिने अग्निदिव्य केलेलं आहे, स्वतःचं पावित्र्य सिद्ध केलेलं आहे आणि सीता त्यागाबद्दलही राग नाही. जर चौरे चौरे असं म्हटलेलं आहे रामायणामध्ये, चौकात आणि प्रत्येक ठिकाणी जर विद्वज्जन म्हणत असतील की हे चुकीचं आहे रामचंद्रांचं, तर रामचंद्र ते ऐकणार आहेत आणि लोकरंजनानुसार ते त्यांचं राज्य करणार आहेत. काही त्याच्यामध्ये हरकत नाही आपल्याला. पण एक मनात खटकतं की रामचंद्रांनी हे तिला सांगितलं का नाही. तिला समजा सांगितलं असतं, संध्याकाळी ती सांगते मला वनात जायचे आहेत, माझे डोहाळे पुरवायचे आहेत, आणि मग रामचंद्र सांगतात की उद्या तुला वनामध्ये तुझे सगळे डोहाळे पुरले जायचे. तेव्हा त्यांनी का नाही सांगितलं तिला की तुझे डोळे तर पुरवायचे आहेत, पण बरं का सीते, लोक असे म्हणताय, तुम्ही सांगा एका क्षणात सीता म्हटली असती की नाही ठीक आहे हे आहे ना मी जायला तयार आहे, काहीच हरकत नाही. पण तिला अंधारात ठेवून, हे शब्द वापरून म्हणजे जीभ जड होतीये, पण हे काही कथाकारांनी लिहिलंय की तिला सांगितलं नाही त्यांनी की मी तुला वनात सोडणार आहे. तिला डोहाळे पुरवायसाठी वनात म्हणूनच लक्ष्मण घेऊन जातात आणि आश्रमाच्या अलीकडे तो रथ उतरवतात, त्यातलं सगळं सामान उतरवतात आणि लक्ष्मण तिला सांगतो की दादांनी तुम्हाला वहिनी इथेच सोडायची आज्ञा केली आहे आणि तिच्यावरती तो वज्राघात होतो वगैरे वगैरे. तर याच्यावरती अनेक कथाकारांनी पण लिहिले. असंही उल्लेख आहेत, काही ऋषीमुनी रामाला विचारायला गेले तू असं का केलंस, म्हणजे एक तर का केलंस आणि दुसरं तिला फसवलं का, तू आदल्या दिवशी का सांगितलं नाहीस. सांगितलं असतं तर तिचं दुःख थोडं कमी झालं असतं. मला वाटतं आपल्याला प्रत्येकालाच असं वाटेल की सीता नाही म्हटलीच नसती, ती इतकी रामाला समर्पित आहे, ती नाही म्हटलीच नसती. पण इथे मैथिली शरण गुप्ता जे आपले राष्ट्रकवी आहेत त्यांनी एक उल्लेख दिला आहे. त्यांनी असं म्हटलं की मी मोठ्या माणसांच्या पण चुका होतात, आता ही चूक आहे किंवा नाही आता हा कालोपव्यय आहे, आपण काहीच म्हणू शकत नाही. त्यांनी इथे उदाहरण दिलं आहे सिद्धार्थाचं, की ज्याला तो पण यशोधरेला आणि मुलगा राहुल यांना सोडून रात्री निघून जातो. तुम्हाला आठवत असेल आपण हे वाचलेलं आहे. तो पण तिला सांगत नाही आहे, न सांगताच जातो. त्याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की असं मोठ्या माणसांच्या बाबतीत घडलेलं आहे. आणि इथे एक सुंदर म्हणजे अनेक कवींनी त्याच्यावरती लिहिलेलंच आहे. पण आपल्या गावांमध्ये वगैरे ज्या स्त्रिया असतात त्या खूप छोटी छोटी काव्य करतात. त्यांनी असं छान लिहिलं आहे, सीतेला वनवास केला रामयानं बहु, सीतेला वनवास केला रामयानं बहु, वाटून दिला तिने सगळ्या सयांना गहू गहू. अनेक स्त्रियांच्या नशिबी वनवास येतो, तर सीतेने वाटून दिला आहे असं त्याच्यात म्हटलं आहे. अशा खूप गोष्टी आहेत. सीता आणि राम यांचा विरहासाठी ती शुकशुकीची कथाही माहिती आहे. त्या शुकशुकीला ती पकडून देते, त्या शुकाला माहिती असतं पुढे काय असतं रामायण, तर ती त्यांना पकडते आणि सांगते सीता की मला पुढे सांगा पुढे काय होणार आहे. तर तो शुकशुकी म्हणतात की तू पकडून ठेवू नकोस, आम्ही तुला सांगू ना. ती म्हणते जोपर्यंत तुम्ही मला कथा सांगत नाही, जोपर्यंत हे घडत नाही तोवर मी तुम्हाला सोडणारच नाही आहे. मग तो म्हणतो असं नाही करायचं, तू आम्हाला बंदिवासात नाही ठेवायचं. मग ती म्हणते ठीक आहे मी शुकाला सोडते आणि तो शुक उडतो. पण त्या शुकाच्या विरहात ती शुकी मरते आणि ती मरताना तिला शाप देते की जसं तू आमच्या दोघांचा विरह करून हे काय साध्य केलेस ना, तसंच तुझ्या आणि तुझ्या पतीचाही विरह होईल असं ती शुकी म्हणते. तो शुक गेल्यामुळे आणि मग तिला ते पुढे
सगळं सहन करायला लागतं असंही म्हणतात. आणि याच्यानंतर एक अद्भुत रामायणाबद्दल 2 मिनिटं सांगते. त्याच्यामध्ये अद्भुत रामायणामध्ये असं म्हटले की दशाननाचा म्हणजे रावणाचा वध झाला तरीसुद्धा झाल्यानंतर सीता म्हणते त्यात काय विशेष आहे. हे बऱ्याच वेळा आपल्या ऐकिवात येत नाही, पण याच्यातली सुंदर धनंजय शास्त्री म्हणून एक आहेत, ते पूर्ण देशाच्या हिंदू धर्म सभेचे मुख्य आहेत. त्यांच्या प्रवचनामध्ये मी ऐकलं की ती असं म्हणते की त्यात काय विशेष. असं कसं म्हणते ती, कारण अजून एक सहस्त्रानन आहे आणि आणखीन एक शतानन आहे आणि एक सहस्त्रानन आहे आणि ह्या दोघांचं ते पलीकडच्या ब्रह्मांडात आहेत आणि त्यांचा पराजय करायला सीता गेलेली आहे. आणि जसं अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने विश्वरूप दर्शन दिले तसं विश्वरूप दर्शन सीतामाई देते आणि ते येऊन राम मूर्छित पडलेले आहेत असे उल्लेख अद्भुत रामायणामध्ये. अशा अनेक कथा आहेत. श्री रामचंद्रांबद्दल बोलावं इतकं थोडंच आहे, पण अतिशय सुंदर गोड अशी कथा आहे. आपल्या हृदयामध्ये राम आहे, सगळीकडे रामच आहे, रामतत्व भरून भरलेले. त्या प्रभू रामचंद्रांना मी इथे विनम्रपणे दंडवत करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. भारतीय परंपरेत श्रीरामांचं स्थान फारच श्रेष्ठ